How do you do that with your eyes? You know it gets me every time. I swear I wish I could read your mind, 'cause I ask the same question every night. So just breathe. Breathe in, breathe deep, you know that's all you need. I can't describe your eyes, but they're as blue as the sea. Your heart, it beats in perfect time with me. Baby, you know that I want mine. If we get no rest till the sunrise, until you make me fall in love again as light shows your face, I can never be the same. I plan to love you all my life. जाऊन घनता गौरव आईच्या दिसा या कुटुंबात देवान केल्ल्या अद्भुत कार्या खातीर आमी सर्वेस्पर देवाक आमी मान दित आसतना गौरव दित आसतना देवाचें उतर सांगता मनशान एक सूर आसचें बरें न्ही, ताका सारकें पडचें एक सांगाती हांव करतलो आमचो म्हूण. अशें देवाच्या बसोवण्या प्रकार आज आयच्या दिसा आमी पळयता. ज्योश्टान एक सूर जावन आसलो, तो आपल्या कुटुंबा सगळे आवय बापाय सांगता तो जियेतालो. पूण देवान खुशी वेली ताच्या तरणाटेपणा प्रायाचेर ताणें एक सूर जावन आसचें न्ही. ताणें एक ताच्या जिणे सांगतीन जोडी जेमचो म्हणून देवाची मांडावळ जावन आसली. आनी ही मांडावळ देवान आदी तावनूच ती एक स्थापीत केल्ली आनी आसा केल्ली ती मांडावळ जावन आसा. देखून त्या मांडावळेक ताणें आज काळजोवच्याक आनी देवान दवरल्या त्या उद्देशाक ताणें काळजोवच्याक त्या योजनाक ताणें भितर सरचे खातीर आयच्या दिसा ताणें मन करन आयच्या दिसा तसो एक लग्नाचो दीस जावन आसा. देखून ज्योती सांगता लग्न जावचे खातीर ह्या जाग्यार जावन त्या पुतूरच्या गांवाक वयता आसतना पयल्या सुवातेर देवाचें उतर हांव वचूंक आशेता. कीर्तने 46 आमी अशें वचूं. ದೇವರು ನಮಗೆ ಆಶ್ರಯದುರ್ಗವಾಗಿದ್ದಾನೆ. ಆತನು ಇಕ್ಕಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಮಗೆ ವಿಶೇಷ ಸಹಾಯಕನು. ಆದುದರಿಂದ ಭೂಮಿಯು ಮಾರ್ಪಟ್ಟರೂ ಬೆಟ್ಟಗಳು ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಮುಳುಗಿ ಹೋದರೂ ನಮಗೇನು ಭಯವಿಲ್ಲ. ಸಮುದ್ರವು ಘೋಷಿಸುತ್ತಾ ನೊರೆಯನ್ನು ಕಾರಿದರೇನು, ಅದರ ಅಲ್ಲಕಲ್ಲೋಲಗಳಿಂದ ಪರ್ವತಗಳು ಚಲಿಸಿದರೇನು. ಒಂದು ನದಿಯದೆ ಅದರ ಕಾಲುವೆಗಳು ಪರಾತ್ಪರನ ಪರಿಶುದ್ಧ ನಿವಾಸ ಸ್ಥಾನವಾಗಿರುವ ದೇವ ನಗರವನ್ನು ಸಂತೋಷಪಡಿಸುತ್ತವೆ. ದೇವರು ಇದರಲ್ಲಿದ್ದಾನೆ, ಅದಕ್ಕೆ ಚಲನವೇ ಇಲ್ಲ. ಉದಯ ಕಾಲದಲ್ಲಿಯೇ ದೇವರು ಇದರ ಸಹಾಯಕ್ಕೆ ಬರುವನು. ಜನಾಂಗಗಳು ಕಳವಳಗೊಂಡವು, ರಾಜ್ಯಗಳು ತತ್ತರಿಸಿದವು. ಆತನು ಗರ್ಜಿಸಲು ಭೂಲೋಕವೆಲ್ಲ ಕರಗಿ ಹೋಯಿತು. ಸೇನಾಧೀಶನಾದ ಯೆಹೋವನು ನಮ್ಮ ಸಂಗಡ ಇದ್ದಾನೆ. ಯಾಕೋಬ ವಂಶದವರ ದೇವರು ನನಗೆ ಆಶ್ರಯ ದುರ್ಗವಾಗಿದ್ದಾನೆ. 5 दिसा आम्ही पातयो येतय आनी आमी बरोसो दवरली. सर्वेस्पर देव आमकां आसरो जावन आसा. हर एका स्थितीगतींत आमकां सूक्त सहायक तो जावन आसा. आनी देवाचें उतर जोलें हांगासर सांगता, हांगासर तो आमकां हर एका संकेती आमकां राखता आनी सांबाळटा आमचो म्हणून. आज दुस्थिती ह्या संवसाराक आयल्या तर जाल्यार त्या स्थितीच्या मध्ये पयलेच हांगासर एक लग्नाचें कार्य आलोचन केल्लें देखून आमी आज हें कार्य आमी करता. पूण हातूंत आमी ह्या संवसारांत घडच्या संकेत संतोष पावता म्हण न्ही, पूण ताच्या विशयांत आमकां एक काळजी म्हणटा आमी, आमकां एक कन्सर्न आसा. पूण जाल्यार कितें आमी पयलेच योजन केल्लें तें योजन आमी कार्यरुपांत करूंक आसा. देखून हांगासर तें लग्नाचें कार्य
याच्या दिसा घडोवंक आसता आसतना जावंक आसता आसतना त्या लग्नाच्या कार्याक वेच्या पयलें आमी सर्वस्व देवाक आमी अर्घां दिवया आनी ताणें केल्ल्या सौर मांडावळ्या खातीर आमी अर्घां दिवया ताचें बरेंपण आमी नियाळया कित्याक तो कितलो बरो जावन आसा ताचें उतर सांगता न्ही की गुडे दोंगर वय पर्वत ते परतून व्यतीत जाल्यार वय सागर सयत परतून वचत जाल्यार ताची कृपा आमच्या संगाता सदांच आसता आमच्या मना देखून सर्वस्व देवाचें संरक्षण आनी ताचें बळ आमच्या संगाता आसून तो आमकां चलोवन सदावन आसा देखून हर एक कार्य देव आपल्या आत्म्या मुखांतर तो चलोवन वचो देव जावन आसा देखून हर एक कार्य ताच्या हाताक आमी समर्पण दिवया आमचे पयण जावन दी आनी आयच्या दिसाचे हर एक कार्य सम्याच्या हाताक आमी समर्पण दिवया आनी देव आमच्या संगाता आसून चलोवन दी आनी आयच्या दिसा प्रत्येक तरान एक स्वरूपणाच्या जिवितान तो एक कुटुंब जिविताक मेळ दवरता आसतना देवस्थानाक निजायक सरस्वताची एक आलोचन आनी मार्गदर्शनान जोड घेवन पवित्र कुमकेंत हर एका संकेताने निर्धार घेवच्या खातीर ताका देव चलोवन दी आनी ताणें घेवच्या आंगणेक आनी ताणें देवच्या त्या आंगणी जाल्यार हर एका संकेत देवाचे मजत आसून सरस्वत देव चलोवन दी म्हणून आमच्या मागण्या जावन आसून दी त्या वेळार आमी एक गीत गावन आमी सरस्वत देवाक आमी अर्घां दिवया देव कितलो बरो जावन आसा देखून देव व्हडलें येवन म्हणलें कंठार गावन एक गीत गावन आमी सरस्वत देवाक आमी गायन करया ದೇವರು ಒಳ್ಳೆಯವನು ದೇವರು ಒಳ್ಳೆಯವನು ಆತನು ನಡೆಸುವುದೆಲ್ಲವೂ ಒಳ್ಳೆಯದೇ ಒಳ್ಳೆಯದೇ ದೇವರು ಒಳ್ಳೆಯವನೇ ದೇವರು ಒಳ್ಳೆಯವನೇ ದೇವರ ಸಂಕಲ್ಪದ ಮೇರೆಗೆ ಕರೆಯಲ್ಪಟ್ಟು ದೇವರ ಸಂಕಲ್ಪದ ಮೇರೆಗೆ ಕರೆಯಲ್ಪಟ್ಟು ದೇವರ ಪ್ರೀತಿಸಿದರೆ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳು ಒಳ್ಳೆಯದಕ್ಕಾಗಿಯೇ ಆಗುವುದು ಒಳ್ಳೆಯದಕ್ಕಾಗಿಯೇ ಆಗುವುದು ದೇವರು ಒಳ್ಳೆಯವನೇ ದೇವರು ಒಳ್ಳೆಯವನೇ ಆತನು ನಡೆಸುವುದೆಲ್ಲವೂ ಒಳ್ಳೆಯದೇ ಒಳ್ಳೆಯದೇ ದೇವರು ಒಳ್ಳೆಯವನೇ ದೇವರು ಒಳ್ಳೆಯವನೇ सरपदीदार बापा तुका आमी अर्घां दिता प्रत्येक तरान या सकाळच्या वेळार ज्येष्ठांना खातीर आमी तुका अर्घां दिता एक सुरवण्याच्या जिवितांत आज तो लग्न बांदांत एक वर्षा खातीर ह्या घरांत वेता आसतना प्रत्येक तरान ताका येदोळ पर्यंत ह्या तरणाटेपणा जिवितांत ताका तुवें राखून तुवें सांबाळ्ळें आनी ताच्या जिवितांत हर एक रितीन तुजी कुंवक ताका दिवन ताका तुवें आदार तुवें दिलोय आनी तितलें मात्र न्ही आपल्या आवय बापाय सांगता भयणी सांगता संतोशान समाधानान ताणें खाल आक्षेप करचे खातीर ताका तुवें चलयलय पूण आयच्या दिसा एक सुरपण जावन एक अहंकारीपणाचेर तो हांगासर बायसर तो लग्न बांदून एक वर्स जावन ह्या घराक ताणें प्रवेश जावंक आसा देखून बापा येदोळ पर्यंत ताका चलयली तुजी कृपा तीच कृपा ताका हर एका वाटेन आनी हर एका संगतीन ताका चलय जे म्हणून आमचे काळजाची आशा जावन आसा आनी आमचे मागणे जावन आसा देखून ह्या वेळार एक तुजो अद्भुत तुजो हात ह्या भावाच्या वयर आमी मागता सम्या जाणवाय आनी सर्गींची जाणवाय आनी सर्गींचे बळ आनी सर्गींचे हर एक चलोवणी ह्या ज्येष्ठांच्या जिविताचेर आमी मागता कित्याक मनशान आपल्या खुशे वरवीं कितेंच करूंक जायना हर एक संख्य देवाच्या मजत वरवीं करी जाय सांगून तूं कशें व्हरताय देखून तुजी मजत आमी आशेन ह्या वेळार लग्न बांदाक एक वर्षा खातीर हांगासान ह्याच्या ह्या ज्येष्ठांक आमी बापाचे पुताचे आनी पवित्र नावे आशिर्वाद आमी करता सम्या ताच्या जिवितांत तुजी खुशी मात्र जारी जाय दुश्मनाचे किंचस खुशी जारी जायनासतना तुजी खुशी जारी जावचे खातीर आयच्या दिसा खंयच्या संतोषान समाधान तांणी आसात की त्यांचं समाधान लग्न बांदत एकवटले उपरांत तोच क्रिस्ताचो समाधान आनी क्रिस्ताचो एकवट तांच्या मध्ये आनी ह्या घरांत सदांच आसून तुवें चलय जाणून मागता सम्या ही आमची काळजाची आशा तुज्या मुखार आमी दवरन ताका संपूर्ण ताका आमी समर्पण दिता आनी खंयच्याच रितीन ह्या वेळार कसलेंच निराशेपण जावन दी कसलेंच उणेपण जावन दी आनी कसलेंच अस्कताय ताच्या जिवितांत काम करिना जाल्यार बरी सर्गींची ती जाणवाय आनी सर्गींचें बळ ताच्या वयर तें देवन येवन आमी मागता सम्या क्रिस्ताक ताच्या जिवितांत समीपण जावन घेतला आसतना ताच्या जिवितांत कसलेच बाधक जायना जाल्यार बरे
कसल्यांचो एक अवघडाक कारण जायनातले बरे हर एक संख्य बरे कसो देव तुमचा आसाय देखून हर एक संख्य त्याच्या जिवितांत त्यो बऱ्याक जावन दित आनी बऱ्याकच चलोवन दित आनी हाच्या मुखांतर सरेस्पर बाप्पा तुझ्या नांव जावन दी महिमा आमी मागता सम्या देखून आयच्या दिसात आनी ते लग्न बांदत एक करता आसतना हे जायक सम्यात आनी घेवचे ते आंगवण्यो आनी देवचे ते आंगवण्यो जाल्यार हर एक संख्य समजे पवित्र आत्म्या चलोवणे मुखार त्यो जाय आमी मागता देखून पवित्र आत्म्या तुझे थंयसर उपस्थिती आमी मागता तूं थंयसर आसन हर एक संख्य चलोवन दिता आमी मागता सम्या देखून वेच्या पयण जाल्यार तुझ्या हाताक आमी समर्पण दिता तूं आमच्या मदेगात आसन तूं आमच्या पयणाचेर आसन तूं आमकां चलय आनी तुज्या महिमे खातीर हर एक संख्य जावचे खातीर तूं चलय आमी मागता बापा आनी हांगासर सगळ्या कुटुंब तुज्या हाताक आमी समर्पण दिता या कुटुंबान समजे जो या ज्येष्ठांना हर एक रीत सहकार दिला आसतना तोच सहकार सदांच सम्या या संवसारांत जियेता पर्यंत आसन चलोवचे खातीर तुजी मजत आमी मागता आनी अशें सगळ्यांच्या सांगाता समाधान आनी क्रिस्ताचो मोग आनी तिचो कृपा हर एकल्याच्या जिवितांत तो उदंडवापान ते वस्ती करून दी आनी राजोर काही चलोवन आमी मागता बापा जेजू ख्रिस्ताच्या पवित्र नांवान आमेन. ओके सरस्वती देव तुमकां ज्येष्ठांना आशीर्वाद करून दी आयच्या दिसा तो लग्न कोणाचे पळयत आसतना पयलो तुजेर आवय पळय ताका बरें मागा आनी सगळ्यांक ताका बरें मागया ताच्या लग्नाक पळयत आसतना पळयतात म्हणजे चमकेंत ताणें हर एक संख्यो जोडून घेवच्याक ताका सरस्वती देव सोडून दी. I see the King of Glory coming on the clouds with fire. The whole earth shakes. The whole earth shakes. I see His love and mercy washing over all I see. The people sing, the people sing. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. I see a generation rising up to take their place with selfless faith, selfless faith. And I see a new revival stirring as we pray and seek. We're on our knees. We're on. I come before you today, and there's just one thing that I want to say. Thank you, Lord. Thank you, Lord, for all you've given to me, for all the blessings that I cannot see. Thank you, Lord. Thank you, Lord. With a grateful heart, with a song of praise, with an outstretched arm, I will bless your name. Thank you, Lord. I just want to thank you, Lord. Thank you, Lord. I just want to thank
kindness and gave me your life. Thank you, Lord. Thank you. Very good morning to you, ladies and gentlemen. बहुत संतोष भरीत दीस मागता तुमकां सोमेस्ता. लग्न मनुष्याची आलोचना नाही. लग्न देवान स्थापित केल्लो एक संस्था जावन आसा. आनी आयच्या दिसा जॉस्टिन आनी ज्योती हांकां देवान स्थापित केल्ल्या एका लग्न बंधांत एकवटचो एक संतोष. आयचो नवरो जॉस्टिन येदोळूस ताका तयार केल्ली बसका ताणें स्विकार केल्या आनी ताचे लागीं लग्ना बेसान एकवटची आयची व्हंकल ज्योती ह्या सालांत मुखार येवच्याक ती आयती आसा. ह्या वेळार ज्योतीक हांव आपोवणें दितां. तुवें तुज्या कुटुंबाक सांगी आवय बापूय भाव भयणी सांगता ह्या सालाक तुवें प्रवेश करचें. देवाच्या बेसावांमध्ये खंयचेंच सफळ जायना आनी आयच्या ह्या कार्यांत देवाच्या बेसावांची आमकां गरज आसा. त्या देखून आयचें हें कार्य मागण्यान आमी आराम करता. आमच्या मदें आसात पुत्तूर जोये मिनिस्ट्रीज सभेचो सभापालक ग्रेगरी डिसोसा आतां मुखार येतात आनी मागण्यान हें कार्य ते आराम करतात. उपरांत न्यू लायफ फेलोशीप सभा पुत्तूर हाचें जीवन आनी टीम हे आराधनान आमकां चलोवचें जावन आसात. तुमी तयार जावचें. पास्टर ग्रेगरी तुमी मुखार येवचें आनी मागण्यान हें कार्य चलोवन दिवचें. मोगेचेनो जॉस्टन आनी ज्योती पयत लागलां बेसांत आयच्या दिसा एक जावच्या ह्या वेळार सोम्याचे दिसी मजत आमी मागया आमच्या मदगात सोम्या देवाक आराधन करच्या पयलें आमी समेस्ता आमी मागणें करया. हालेलुया. थँक्यू जीसस. प्रेज द लॉर्ड. सिरियसच्या आमच्या मोगळा बापा तुका आमी अर्घ दिता. तुका आमी होगळशिता. तूं सर पोतेदार देव आमचो रचणार आमचो मोग केल्लो देव आमचे पसो तुज्या एकल्याच पुता जेजू क्रिस्ताक आमच्या ह्या संवसाराक धाडून कुशार मरून आमकां ताणें सोडून लाभयल्या. असल्या देवाक आमी काळजांत उपकार बावडटा ह्या संभ्रमाच्या दिसा. सोम्या देवा जॉस्टन आनी ज्योती लग्न बेसांत एक जावच्या आयच्या ह्या दिसा आमी तुका पवित्र आराधन करच्याक आमकां समेस्तांक तूं चलय. तुजो आत्मा आमचे मदेगांत आसा देखून तुका आमी अर्घ दिता. सोम्या तुज्या आत्म्याची कुमक आमकां सदांच दिताय कित्याक तो आमचे थंय जियेता. सोम्या तुका अर्घ जावं दी. सोम्या तुका आराधन करता. ह्या वेळार आमकां हांगा आजार आसल्या समेस्तांक आमी तुज्या सन्निधी कोण दवरून तुका अर्घ दिता. सोम्या सुरूतान अखेर पर्यंत आराधन आनी सोम्या लग्न चलोवचें आनी उतराचो संदेश हर एक संगती सोम्या तुज्या सन्निधी आमी कोण दवर तुका अर्घ दिता. तूं चलय. तूं आमकां कुमक कर. तुजी कुमक आमकां सदांच गरज आसा. तुजे भायर आमी कितेंच करूंक शकना. सोम्या तुका अर्घ जावं दी. सोम्या आमकां तुवें चलोवचें तरी आमी तुका अर्घ दिता. प्रदीस जावन सोम्या जॉस्टन आनी ज्योतीचेर धराळ आशिर्वादा आयच्या दिसा आसून तूं तांकां चलयताय देखून तुका आमी अर्घ दिता. तुज्या पुता जेजूच्या नांवान बाबा. आमेन. आमचे सोडून केल्लो देव जावन आसा. गीत हे परी सांगता अंतरळी पृथ्वेचेरी तुजे वरी आज कोण सुना. हालेलुया. ह्या वेळा म्हाका सर आमी आमच्या सरीस्पर देवाक आमी गितांद्वारे ताची आमी स्तुती करया. हालेलुया. थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. सर्वेस्परा देवामध्ये तुझे बरी ना कोण अंतरळे पृथ्वेरी तुझे बरी ना कोण सर्वेस्परा देवामध्ये तुझे बरी ना कोण अंतरळे पृथ्वेरी तुझे बरी ना कोण तुझे बरी ना कोण तुझे बरी ना कोण तुझे बरी ना कोण
तुझे बरी ना कोण अंतरली पृथ्वेरी तुझे बरी ना कोण अंतरली पृथ्वेरी तुझे बरी ना कोण समंदर्यो विंगड करून तुझ्या लोकांक सोलून गेले समंदर्यो विंगड करून तुझ्या लोकांक सोलून गेले तूच पडवून ससतेवून उचल तुझे सचे नागिरी तूच पडवून ससतेवून उचल तुझे सचे नागिरी तुझे बरी ना कोण आम्ही या वेळा गव्या मोकचान आम्ही सांगे तुझे बरी आज कोण सुनाम तुझे बरी ना कोण तुझे बरी ना कोण तुझे बरी ना कोण तुझे बरी ना कोण अंतरली पृथ्वेरी तुझे बरी ना कोण तुझे बरी ना कोण संगीतन मन्ना दिवून तुझ्या लोकांचे पोषण केले संगीतन मन्ना दिवून तुझ्या लोकांचे पोषण केले तुझे सको ना कोण सोर लोकांसमोर करू तुझ्या सको ना कोण सोर लोकांसमोर करू तुझे बरी ना कोण आम्ही बरोबर भाऊया किती सांगूया तुझे बरी आज कोणच ना सोम्या आमचं मोठ केलं देव तू आमचं सगळं केलं ख्रिस्ती जाऊन जाईल तुझे बरी ना कोण तुझे बरी ना कोण तुझे बरी ना कोण अंतरली पृथ्वेरी तुझे बरी ना कोण अंतरली पृथ्वेरी तुझे बरी ना कोण गडपातन हुदा काढून तुझ्या लोकांक येऊन दिले गडपातन हुदा काढून तुझ्या लोकांक येऊन दिले वर्षे नाव तुझे आमकां सदांच 2 वर्षे तुझे आमेन आमकां सदांच 2 वर्षे सांगायचं ना कोण तुझे बरी ना कोण तुझे बरी ना कोण तुझे बरी ना कोण तुझे बरी सोयी समिया तुझे बरी ना कोण तुझे बरी ना कोण अंतरली पृथ्वेरी तुझे बरी ना कोण अंतरली पृथ्वेरी तुझे बरी ना कोण सर्वेश्वरा देवामध्ये तुझे बरी ना कोण अंतरली पृथ्वेरी तुझे बरी ना कोण तुझे बरी ना कोण सांगतो का मी तुझे बरी ना कोण आज कोण आमचं मोक करतलो देव येस लॉर्ड थँक यू फॉर कोण तुझे बरी ना कोण तुझे बरी ना कोण अंतरली पृथ्वेरी तुझे बरी ना कोण अंतरली पृथ्वेरी तुझे बरी ना कोण अंतरली पृथ्वेरी तुझे बरी ना कोण Hallelujah. Hallelujah. ನಾವು ನಮ್ಮ ಜೀವನ ಸತ್ಯದಿಂದಲೂ ಆತ್ಮದಿಂದಲೂ ಆತನನ್ನು ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆತ ನಿರಂತರವಾಗಿ ಜೀವಿಸುವಂತಹ ದೇವರ ಆತನಾಗಿದ್ದಾನೆ.
ಆತನ ವಚನ ಹೇಳ್ತಾ ಉಂಟು, ಎಲ್ಲಿ ಇಬ್ಬರು ಮೂವರು ಯೇಸುವಿನ ನಾಮದಲ್ಲಿ ಸೇರಿ ಬರ್ತಾರೋ ಅವರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ನಾನು ಇದ್ದೇನೆಂಬುದಾಗಿ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆತನ ಅಭಿಷೇಕ ಪ್ರಸನ್ನತೆಯು ನಮ್ಮನ್ನು ನಡೆಸುವಂತದಾಗಿದೆ. ಈ ಗೀತೆಗಾರನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಮಹಿಮೆಯ ದೇವ ನೀನೆ, ಪರಿಶುದ್ಧ ರಾಜ ನೀನೆ, ಸಿಂಹಾಸನ ಆಸೀನನೆ, ಸೈನ್ಯಗಳ ಕರ್ತನೆ, ಮಹಿಮೆ ನಿನಗೆ, ಮಹತ್ವ ನಿನಗೆ. ಈ ಗೀತೆ ನಾಡುತ್ತಾ ಚಪ್ಪಾಳೆ ತಟ್ಟಿ ರಾಜ್ಯಾಧಿ ರಾಜನ ಘನಪಡಿಸುವ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ ಲಾರ್ಡ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫಾದರ್. ಓ ರಾಬಾ ಬಾಬಾ, ಎಸ್ ಲಾರ್ಡ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಚಪ್ಪಾಳೆ ತಟ್ಟಿ, ಎಸ್. ಮಹಿಮೆಯ ದೇವನಿನೇ, ಮಹಾಪರಿಶುದ್ಧ ರಾಜನಿನೇ, ಮಹಿಮೆಯ ದೇವನಿನೇ, ಮಹಾಪರಿಶುದ್ಧ ರಾಜನಿನೇ, ಸಿಂಹಾಸನ ಆಸೀನನೇ, ಸೈನ್ಯಗಳ ಕರ್ತನೇ, ಸಿಂಹಾಸನ ಆಸೀನನೇ, ಸೈನ್ಯಗಳ ಕರ್ತನೇ, ಮಹಿಮೆ ನಿನಗೆ, ಮಹತ್ವ ನಿನಗೆ, ಸ್ತುತಿ ಆರಾಧನೆ ನಿನಗೆ, ಮಹಿಮೆ ನಿನಗೆ, ಮಹತ್ವ ನಿನಗೆ, ಸ್ತುತಿ ಆರಾಧನೆ ನಿನಗೆ. ಉನ್ನತ ನಾಮ ಉಳ್ಳವನೇ, 10,000ಗಳ ಧ್ವಜಪ್ರಾಯನೇ, ಉನ್ನತ ನಾಮ ಉಳ್ಳವನೇ, 10,000ಗಳ ಧ್ವಜಪ್ರಾಯನೇ, ಸೌಂದರ್ಯ ರೂಪನೇ, ತಗ್ಗಿನ ತಾವರೆ, ಸೌಂದರ್ಯ ರೂಪನೇ, ತಗ್ಗಿನ ತಾವರೆ, ಇನಿಯನೇ ನನ್ನ ಪ್ರಿಯನೇ, ಮಹಿಮೆ ನಿನಗೆ, ಮಹತ್ವ ನಿನಗೆ, ಸ್ತುತಿ ಆರಾಧನೆ ನಿನಗೆ. ವೀಕ್ಷಿಸು, ಮಹಿಮೆ ನಿನಗೆ, ಮಹತ್ವ ನಿನಗೆ, ಸ್ತುತಿ ಆರಾಧನೆ ನಿನಗೆ. ಅಗಮ್ಯವಾದ ಬೆಳಕಿನಲ್ಲಿ ಎಂದಿಗೂ ವಾಸ ಮಾಡುವವನೇ, ಅಗಮ್ಯವಾದ ಬೆಳಕಿನಲ್ಲಿ ಎಂದಿಗೂ ವಾಸ ಮಾಡುವವನೇ, ಆಲ್ಫಾ ಒಮೆಗಾ ನೀನಲ್ಲವೋ, ಆಲ್ಫಾ ಒಮೆಗಾ ನೀನಲ್ಲವೋ, ಆದಿ ಅಂತ್ಯವು ನೀನಲ್ಲವೋ, ಮಹಿಮೆ ನಿನಗೆ, ಮಹತ್ವ ನಿನಗೆ, ಸ್ತುತಿ ಆರಾಧನೆ ನಿನಗೆ. ಆಡುವ, ನಿನಗೆ, ಮಹತ್ವ ನಿನಗೆ, ಸ್ತುತಿ ಆರಾಧನೆ ನಿನಗೆ. ತುತ್ತೂರಿ ಶಬ್ದ ಧ್ವನಿಸುವಾಗ ದೂತರೊಂದಿಗೆ ಬರುವವನೇ, ತುತ್ತೂರಿ ಶಬ್ದ ಧ್ವನಿಸುವಾಗ ದೂತರೊಂದಿಗೆ ಬರುವವನೇ, ನಿನ್ನೊಡನೆ ನನ್ನ ಸೇರಿಸಿಕೊಳ್ಳುವೆ, ನಿನ್ನೊಡನೆ ನನ್ನ ಸೇರಿಸಿಕೊಳ್ಳುವೆ, ನಿತ್ಯ ಜೀವವ ಕೊಡುವವನೇ, ಮಹಿಮೆ ನಿನಗೆ, ಮಹತ್ವ ನಿನಗೆ, ಸ್ತುತಿ ಆರಾಧನೆ ನಿನಗೆ. ಎಲ್ಲ ಹೇಳುವ, ಆತನಿಗೆ ಮಹಿಮೆ, ಆತನಿಗೆ ಆರಾಧನೆ, ಆತನಿಗೆ ವಂದನೆ, ಆರಾಧನೆ ನಿನಗೆ. ಹಾಡುವ, ಮಹಿಮೆ ನಿನಗೆ, ಮಹತ್ವ ನಿನಗೆ, ಸ್ತುತಿ ಆರಾಧನೆ ನಿನಗೆ. ದೇವನಿನೇ, ಮಹಾಪರಿಶುದ್ಧ ರಾಜನಿನೇ, ಮಹಿಮೆಯ ದೇವನಿನೇ, ಮಹಾಪರಿಶುದ್ಧ ರಾಜನಿನೇ, ಸಿಂಹಾಸನ ಆಸೀನನೇ, ಸೈನ್ಯಗಳ ಕರ್ತನೇ, ಸಿಂಹಾಸನ ಆಸೀನನೇ, ಸೈನ್ಯಗಳ ಕರ್ತನೇ, ಮಹಿಮೆ, ಮಹಿಮೆ ನಿನಗೆ, ಮಹತ್ವ ನಿನಗೆ, ಸ್ತುತಿ ಆರಾಧನೆ ನಿನಗೆ. ಮಹಿಮೆ ನಿನಗೆ, ಮಹತ್ವ ನಿನಗೆ, ಸ್ತುತಿ ಆರಾಧನೆ ನಿನಗೆ. ತುತ್ತೂರಿ ಶಬ್ದ ಧ್ವನಿಸುವಾಗ ದೂತರೊಂದಿಗೆ ಬರುವವನೇ, ತುತ್ತೂರಿ ಶಬ್ದ ಧ್ವನಿಸುವಾಗ ದೂತರೊಂದಿಗೆ ಬರುವವನೇ, ನಿನ್ನೊಡನೆ ನನ್ನ ಸೇರಿಸಿಕೊಳ್ಳುವೆ, 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 ನಿತ್ಯ ಜೀವವ ಕೊಡುವವನೇ, ಮಹಿಮೆ ನಿನಗೆ, ಮಹತ್ವ ನಿನಗೆ, ಸ್ತುತಿ ಆರಾಧನೆ ನಿನಗೆ. ಈ ರಾಜನಿಗೆ ಆರಾಧನೆ, ಎಲ್ಲ ಮಹಿಮೆಯು
ನಿಮಗೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಸ್ವಾಮಿ. ಮಹಿಮೆ ನಿನಗೆ, ಮಹತ್ವ ನಿನಗೆ, ಸ್ತುತಿ ಆರಾಧನೆ ನಿನಗೆ. ಮಹಿಮೆ ನಿನಗೆ, ಮಹತ್ವ ನಿನಗೆ, ಸ್ತುತಿ ಆರಾಧನೆ ನಿನಗೆ. ಹಾಲೆಲೂಯ. ಎಲ್ಲ ಮಹಿಮೆಯು ಎಲ್ಲ ಘನತೆಯು ನಾವು ನಮ್ಮ ರಾಜನಿಗೆ ನಾವು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ದೂತರೊಡನೆ ಬರುವ ಆತನಾಗಿದ್ದಾನೆ. ಓ ತನ್ನ ಸೈನ್ಯಗಳ ಸಂಗಡ ಆತನು ಬರುವ ಆತನಾಗಿದ್ದಾನೆ. ಆತನೊಡನೆ ನಮ್ಮನ್ನು ಸೇರಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತ ನಮ್ಮ ದೇವರ ಆತನಾಗಿದ್ದಾನೆ. ನಿರೀಕ್ಷೆಯು ನಮಗೆ ಆತನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಓ ರಾಬ ಶಾಂದ ರಾಬ. ಈ समयದಲ್ಲಿ मगच आम्ही गीत्या परिवाट मुझे हात उभारून आम्ही त्याची स्तुती गाऊया. उपकारी काळजान आमचे सरस्पर देवाक आम्ही आराधन करूया. कित्याक आम्ही पळयता आमच्या जिवितांत देवान वरचें काम केलां, सोडवण्याचें काम केलां. एका काळार आम्ही नाशाच्या वाटेक वचून आसल्या आमकां ताणें तांतल्या विजून आ सर्गदायज ताणें कर घेतला. हालेलुया. आमच्या हात आम्ही उभारूया. मुझे हात उभारून स्तुतिताची गाऊन निजुकारी काळजा सौम्या गाव हर्षिता. मुझे हात उभारून, मुझे हात उभारून स्तुतिताची गाऊन निजुकारी काळजा सौम्या गाव हर्षिता. सौम्या गाव हर्षिता. सौम्या गाव हर्षिता निजुकारी काळजा सौम्या गाव हर्षिता. सौम्या गावा कंता, सौम्या गावा कंता निजुकारी काळजा सौम्या गावा कंता. म्हज्या हात उभारून, म्हजे हात उभारून स्तुतिताची गाऊन निजुकारी काळजा सौम्या गाव हर्षिता. म्हजे हात उभारून, म्हजे हात उभारून स्तुतिताची गाऊन निजुकारी काळजा सौम्या गाव हर्षिता. म्हज्या हातांच्या नांवाक हांव उबारतां सौम्या. म्हज्या तोंडान तुका हांव अर्गां स्तुती दितां सौम्या. ते जावन ह्या वेळार भाव जॉस्टन आनी ज्योती ह्या संतोषाच्या दिसा आमच्या संगता मेळून आम्ही तुका आराधन करचे भाग आमकां तुवें दिलाय. कित्याक आमी पळयता तूं आमचो रचणाळ जावन आसाय, आमचो बाप तूं जावन आसाय. तुजी आमी स्तुती करता, तुजी आमी आराधन करता. आमकां ह्या संवसारार बापा तुवें विसलाय. निरंतर तुका अर्घ मान महिमा भेटोवच्याक प्रत्येक जाण ह्या वेळा हांगा आसल्या एकल्या तुझ्या भुरग्यांक तुझ्या हाताखाला ओपण दिता. आमचे आराधन बापा तू या वेळा स्वीकार केल्या बसत आम्ही तुका हार्ग दिता. आणि मुखलो वेळ रे तुझ्या सेवेचे रे तुझ्या वरत्या बेसावान तू आमकां बरोवन सलीन मागता जेवच्या ती पळयत नान बापा. आमेन. आम्ही समेस्त बसया. मागण्यान आयचे कार्य आरंभ केल्या. पास्टर ग्रेगरी डिसोजा तुमचा काळजांतल्यान उपकार बावडता. तशेंच देवाच्या प्रसन्नतेच्या गुंडायक आमकां आराधनान चलोवन येयल्ल्या जीवन आनीक मंडळीचो हांव काळजांतल्यान उपकार बावडता. मुखलो वेळ जावन आसा. देवाचे उतर आमी आयकुवचें. ह्या देवाच्या उतरांतल्यान हे संदेश आयकुवचो. जस्टिन आनी ज्योती
थोड्याच वेळा नंतर देवान स्थापीत केल्ल्या लग्न अभ्यासात तुमी एकवटचे जावन आसात. लग्न म्हळ्यार कितें? हो करार कितें जावन आसा आनी हातूंत कशें भागीदार जायचें? देव कितें सांगता? देवाचें उतर कितें सांगता? कुटुंबा जिवीत कितें आनी कुटुंबा जिवीत कशें जियेचें? सबार सांगता देवाच्या उतरांत आठोवन आसात. एक भोवरतो संदर्भ देवाच्या उतरांत हांव संदेश आयकोन आनी तुमी आयकल्ल्या त्या संगतीचेर तुमचें लग्न जिवीत कुटुंब जिवीत बांदून हाडच्याक. तशेंच मोगाचें न्हू हांगासर जमल्ल्या तुमकां समजता हांव सांगूंक कशें येता. सबारांनी येदोळूच लग्न अभ्यासांत प्रवेश केला आनी कुटुंबा जिवीत तुमी जिवन आसात. तर तुमकां एक अवकाश देवाचें उतर आयकोन तुमच्या लग्न जिवितांत एक बदलाव हाडच्याक, कुटुंब जिवितांत एक बदलाव हाडच्याक. समस्या आसा तर देवाचें उतर कितें सांगता तें देवाचें उतर तुमच्या लग्न जिविताक कुटुंब जिविताक तुमी मुखार तुमचें जिवीत सम करच्याक आनी तुमच्या लग्न जिवितांत कुटुंब जिवितांत समाधान तशें देवाच्या नांवाक महिमा हाडच्याक. तर ह्या वेळार ह्या जोड्याक तशेंच तुमकां देवाच्या उतरांतल्यान संदेश दिवच्याक आमचे मुखार आसात. मंगळुरांत सेवा करचे न्यू बिगिनींग सभेचे सभापालक ऑल्विन डिसोसा हांकां हांव मुखार आपयतां आनी तांणी ह्या वेळार देवाच्या उतरांतल्यान संदेश दिवचो आनी तो संदेश दिता आसतना आमी सर्वांनी चित दिवन आयकोवचें. Hallelujah. Praise the Lord. ಎಲ್ಲರಿಗೆ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ನಾನು ವಂದಿಸ್ತೇನೆ. ಹೀಸ್ ಗುಡ್, ಆತನು ಒಳ್ಳೆಯವನು. ಮತ್ತು ಜಾಸ್ಟನ್ ಮತ್ತು ಜ್ಯೋತಿದು ಇಟ್ಸ್ ಅ ರಿಯಲಿ ಗ್ರೇಟ್ ಡೇ. ಇಟ್ಸ್ ಎ ಹಿಸ್ಟಾರಿಕ್ ಡೇ. ಹೀಗೆ ಮದುವೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಬಟ್ ಇಟ್ ಇಸ್ ಹಿಸ್ಟಾರಿಕ್ ಡೇ. ಆ್ಯಂಡ್ ನಾವೆಲ್ಲರೂ ಅವರ ಮದುವೆ ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್ಗೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ದೇವರಿಗೆ ಮಹಿಮೆ. ಬೈಬಲ್ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತದೆ ಇಬ್ರಿಯ 13 ದಾಂಪತ್ಯವು ಮಾನ್ಯವಾಗಿದೆ. ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಗಾಡ್ ಹಾನರ್ಸ್ ಮ್ಯಾರೇಜ್. ಎಲ್ಲ ಸಂಗತಿಗಳಿಗಿಂತ ಆತನು ಹೇಳ್ತಾನೆ ದಾಂಪತ್ಯವು ಮಾನ್ಯವಾಗಿದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ದಾಂಪತ್ಯವನ್ನು ಆವಿಷ್ಕಾರ ಮಾಡಿದಾತನೇ ದೇವರು. ನಾವು ಏದೇನ್ ತೋಟದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೇವೆ, ದೇವರು ಆದಾಮನಿಗೆ ಅವ್ವನನ್ನು ಕೊಟ್ಟು ಮೊದಲ ಮದುವೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಮತ್ತು ಆದಾಮನ ಹತ್ತಿರ ಅವ್ವನನ್ನು ತರುವಾಗ ಆದಾಮನಿಗೆ ಭಾರಿ ಖುಷಿ ಆಯಿತು, ತುಂಬ ಖುಷಿ ಆಯಿತು. ಯಾಕಂದರೆ ದಾಂಪತ್ಯವನ್ನು ಇಟ್ಟದೆ ದೇವರು ಸಂತೋಷಿಸಲಿಕ್ಕೆ. ಸೊ ದಾಂಪತ್ಯವನ್ನು ದೇವರು ಮಾಡಿದ್ದೆ ಸಂತೋಷಿಸಲಿಕ್ಕೆ. ಆದಾಮನ ಹತ್ತಿರ ಅವ್ವನನ್ನು ತಂದಾಗ ಆದಾಮನಿಗೆ ಸಂತೋಷವಾಯಿತು. ಖಾಲಿ ಪ್ರಾರಂಭದ ಮೊದಲನೇ ದಿವಸ ಸಂತೋಷವಲ್ಲ, ಆತನ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಅಂದರೆ ಅವರ ದಾಂಪತ್ಯ ಇರುವ ಎಲ್ಲ ದಿವಸದಲ್ಲಿ ಇಬ್ಬರು ಕೂಡ ಸಂತೋಷಿಸಬೇಕು. ಇದು ಗಾಡ್ಸ್ ಪ್ಲ್ಯಾನ್. ಸೊ ದೇವರನ್ನು ನಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಹಾಕುವುದಾದರೆ ದೇವರ ದಾಂಪತ್ಯದ ಪ್ಲಾನ್ ಏನಂದ್ರೆ ದಾಂಪತ್ಯದಲ್ಲಿ ಸಂತೋಷಿಸಬೇಕಂದ್ರೆ ಶುಡ್ ಬಿ ಎಂಜಾಯ್ಮೆಂಟ್. ಅದಕ್ಕಾಗಿ ದಾಂಪತ್ಯವನ್ನು ಬೋರಿಂಗ್ ಸಂಗತಿ ಅಲ್ಲ, 1-2 ದಿವಸದ ಗೇಮ್ ಅಲ್ಲ, 1-2 ವರ್ಷದಲ್ಲ. ದೇವರ ಪ್ಲಾನ್ ಅಲ್ಲಿ ದಾಂಪತ್ಯವು ಮಾನ್ಯವಾದದ್ದು, ಸುಂದರವಾದದ್ದು. ಸೊ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಅಲ್ಲೇ ತರುವಾಗ ಆದಾಮನಿಗೆ ಅವ್ವನನ್ನು ಹಿ ವಾಸ್ ಎಕ್ಸೈಟೆಡ್, ಹ್ಯಾಪಿ. ಅವನು ಹೇಳಿದ ಇದು ನನ್ನದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅದು ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ದಿವಸಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಆತನ ದೇವರು ಮಾಡುವಾಗ ಅವನ ಅಂತ್ಯದವರೆಗೆ ಅದನ್ನು ಇಡಬೇಕು. ಸೊ ದಾಂಪತ್ಯವನ್ನು ಆವಿಷ್ಕಾರ ಮಾಡಿದಂಥ ದೇವರು ದಾಂಪತ್ಯ ಆದಂಥವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಇರುವುದಾದರೆ ದಾಂಪತ್ಯವು ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಆಗ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಆತನಿಗೆ ಗೊತ್ತುಂಟು ದಾಂಪತ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವುದು ಬೇಕು ಯಾವುದು ಬೇಡ, ಆತನಿಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಗೊತ್ತುಂಟು. ಸೊ ಆ ಹುಡುಗ ಆಗಲಿ ಹುಡುಗಿ ಆಗಲಿ ಅವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ದೇವರು ಇರುವುದಾದರೆ ಆ ದಾಂಪತ್ಯವು ನಿಜವಾಗಲೂ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಆಗ್ತದೆ. ಕೆಲವು 10% ಎಂಜಾಯ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಕೆಲವು 20%, ಕೆಲವು 50%, 100% ಕೂಡ ಉಂಟು. ಅದು ಯಾರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಗಂಡನಾಗಲಿ ಹೆಂಡತಿ ಆಗಲಿ ಗಂಡು ಆಗಲಿ ಹೆಣ್ಣಾಗಲಿ ಅವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ದೇವರು ಇರುವುದಾದರೆ ಅದರ ಫುಲ್ ಎಂಜಾಯ್ಮೆಂಟ್ಗೆ ದೇವರು ನಡೆಸ್ತಾನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ದೇವರು ಹೇಳಿದಾನೆ ದಾಂಪತ್ಯವು ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಮಾನ್ಯವಾದದ್ದು. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಸೊ ನೀವು ಅದನ್ನು ಆಗ್ತಿದ್ದೀರಿ, ಯು ಆರ್ ಹಾನರ್ಡ್. ದೇವರ ಪ್ಲಾನ್ ಅಲ್ಲಿ ನೀವು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದೀರಿ, ಯು ಆರ್ ರಿಯಲಿ ಬ್ಲೆಸ್ಸೆಡ್. ಸೊ ನಾವು ಇಬ್ರಿಯ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ನರ ಮತ್ತು ನಾರಿಯ ಪದದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುವಾಗ ನಾನು ಏನು ಹೇಳಿದ್ದೇನ ಆ ಇಬ್ರಿಯ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಅಡಕವಾಗಿದೆ. ನರ ಎನ್ನುವ ಪದದಲ್ಲಿ, ಮ್ಯಾನ್ ಎನ್ನುವ ಪದದಲ್ಲಿ ದೇವರ ಒಂದು ಅಕ್ಷರ ಅಡಕವಾಗಿದೆ. ನಾರಿ ಎನ್ನುವ ಪದದಲ್ಲಿ ದೇವರ ಇನ್ನೊಂದು ಅಕ್ಷರ ಅಡಕವಾಗಿದೆ. ಸೊ ಗಂಡು ಮತ್ತು ಹೆಣ್ಣಿನ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ದೇವರು ಇದ್ದಾನೆ, ಯಾವೇ ಇದ್ದಾನೆ. ಸೊ ಯಾವೇ ಇರುವಂತ ಮ್ಯಾರೇಜ್ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಆಗ್ತದೆ. ನಿಮ್ಮ ಇಬ್ಬರ ಅಕ್ಷರದಲ್ಲಿ ಕೂಡ ಜೋಸ್ಟನ್
ಮತ್ತು ಜ್ಯೋತಿ ಇಬ್ಬರ ಅಕ್ಷರ ಕೂಡ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತದೆ ಜೆ ಅಲ್ಲಿ. ಜೀಸಸ್ ಇಸ್ ದೇರ್ ಇನ್ ಯೋರ್ ಲೈಫ್. ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಯೇಸು ಇದ್ದಾನೆ. ಸೊ ಇಬ್ರಿಯ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ನರ ಹೇಳುವಾಗ ದೇವರ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಅಡಕವಾಗಿದೆ, ನಾರಿ ಹೇಳುವಾಗ ಇನ್ನೊಂದು ಅಕ್ಷರ ಉಂಟು. ಅಂದರೆ ಇಬ್ಬರಲ್ಲಿ ಕೂಡ ದೇವರಿದ್ದಾನೆ. ದೇವರ ಪ್ಲಾನ್ ಮದುವೆ ಆಗುವಾಗ ಏನಂದ್ರೆ ಅವ್ರು ಸುಂದರವಾಗಿರ್ಲಿಕ್ಕೆ ದೇವರು ಮಾತ್ರ ಸಹಾಯ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ನಮ್ಗೆ ಎಷ್ಟು ನಾಲೆಡ್ಜ್ ಇರಲಿ, ಎಷ್ಟು ನಾವು ಮಾಡಿರಲಿ, ಅದೇ ದೇವರಿರುವಾಗ ಒಂದು ಚಿಕ್ಕಿ ಕೂಡ ಹೆಂಡತಿಯನ್ನು ಸಂತೋಷಿಸಬಹುದು. ಇಟ್ಸ್ ಗಾಡ್ಸ್ ಪ್ಲಾನ್, ದೇವರ ಪ್ಲಾನ್. ಸೊ ಅದೇ ರೀತಿ ಎರಡು ನರ ಮತ್ತು ನಾರಿಯ ಪದದಲ್ಲಿ ದೇವರ ಅಕ್ಷರ, ಯಾವೇ ಅಕ್ಷರ, ಎರಡು ಅಕ್ಷರವನ್ನು ತೆಗೆಯುವುದಾದರೆ ನರ ಮತ್ತು ನಾರಿ ಒಂದೇ ಲೆಕ್ಕ ಆಗ್ತೇವೆ. ನಾವು ಲೋಕದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೇವೆ, ಏನು ಗೊತ್ತಾ? ಬೆಂಕಿ. ಅದರಲ್ಲಿ ಎರಡರಲ್ಲಿ ಕೂಡ ದೇವರ ಅಕ್ಷರ ಯಾವೇ ಒಂದೊಂದು ತೆಗೆದ್ರೆ ಅದು ಎರಡು ಕೂಡ ಆಗ್ತದೆ ಬೆಂಕಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ದೇವರಿಲ್ಲದ ಮ್ಯಾರೇಜ್ ಹೊತ್ತಿಕೊಂಡು ಹೋಗ್ತದೆ, ಬರ್ನ್ ಆಗ್ತದೆ. ಅದರ ಟಾಪ್ ಮೋಸ್ಟ್ಗೆ ಅದು ರೀಚ್ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ದೇವರು ಮ್ಯಾರೇಜನ್ನು ಹೀಗೆ ನಾವು ನೋಡುವಂತೆ ಮಾಡಿದಲ್ಲ, ದೇವರು ಇದರ ಬ್ಯೂಟಿಯನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಆದರೆ ದೇವರಿರುವಾಗ ದಿನ ದಿನ ಮ್ಯಾರೇಜ್ ಬ್ಯೂಟಿಯನ್ನು ನಾವು ಸವಿತೇವೆ, ಎಂಜಾಯ್ ಮಾಡ್ತೇವೆ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ವಿತ್ ಗಾಡ್, ಯಾರದನ್ನು ಇನ್ವೆಂಟ್ ಮಾಡಿದಾನ, ಯಾವ ಆವಿಷ್ಕಾರ ಮಾಡಿದಾನ, ಅವನು ನಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಹಾಕುವುದಾದರೆ ದಾಂಪತ್ಯವನ್ನು ಆತನು ನಡೆಸ್ತಾನೆ. ಅದರ 100% ಎಂಜಾಯ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಸೊ ದೇವರ ಪ್ಲಾನ್ ಅದಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ದೇವರ ಹೆಸರು, ದೇವರು ಒಂದು ದಾಂಪತ್ಯದಲ್ಲಿ ಹೊರಗೆ ಹೋಗುವುದಾದರೆ ಆ ಮ್ಯಾರೇಜ್ ಬರ್ನ್ ಆಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ ಹಲವಾರು ಮ್ಯಾರೇಜ್ ಬರ್ನ್ ಆಗ್ತದೆ. ಯಾಕಂದರೆ ಲ್ಯಾಕ್ ಆಫ್ ಗಾಡ್, ದೇವರ ಆ ತಿಳುವಳಿಕೆ, ದೇವರ ಜ್ಞಾನ, ದೇವರ ನಡೆಸುವಿಕೆ ಇಲ್ಲದೆ ದಾಂಪತ್ಯ ಫೇಲ್ ಆಗ್ತದೆ. ಆದರೆ ದೇವರಿರುವಾಗ ಇವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ದೇವರಿದ್ದಾರೆ. ಇಬ್ಬರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿಯೇ ಉಂಟು ಜೆ ಜೀಸಸ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಯಾರ ದಾಂಪತ್ಯದಲ್ಲಿ ಜೀಸಸ್ ಇರ್ತಾರ ಆ ದಾಂಪತ್ಯವು ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಆಗ್ತದೆ, ಶೈನ್ ಆಗ್ತದೆ. ಇದು ದೇವರ ಪ್ಲಾನ್. ದಾಂಪತ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದಾತನು ದೇವರೇ, ಅದನ್ನು ಇನ್ನೂ ಕೂಡ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ನಡೆಸುವ ಆತನು ಅದು ದೇವರಾಗಿದ್ದಾನೆ, ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿಲ್ಲ. ನಾವು ದೇವರನ್ನು ಟ್ರಸ್ಟ್ ಮಾಡುವಾಗ ನಮ್ಮ ದಾಂಪತ್ಯವು ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಆಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಹೇಳ್ತಾನೆ ದಾಂಪತ್ಯ ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಮಾನ್ಯವಾಗದ ಇಬ್ರಿಯ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದಾನೆ, ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ. ಸೊ ನಾವೆಲ್ಲರಿಗ ಅದಕ್ಕೆ ವಿಟ್ನೆಸ್ಗಾಗಿ ಬಂದಿದ್ದೇವೆ, ಸೆಲೆಬ್ರೇಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಇದು ದೇವರ ಪ್ಲಾನ್. ಸೊ ಯಾವಾಗಲೂ ಗಾಡನ್ನು ಫಸ್ಟ್ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಗಾಡನ್ನು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಯು ವಿಲ್ ಎಂಜಾಯ್ ಎವ್ರಿಥಿಂಗ್. ನಮಗೆ ಯಾವುದಾದ್ರೆ ನಾವು ಸಾಮಾನು ತರುವಾಗ ಅದರ ಕ್ಯಾಟ್ಲಾಗ್ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಅದರ 100% ಯೂಸ್ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. ಎಷ್ಟು ಗೊತ್ತು ಅಷ್ಟು ಮಾಡ್ತೇವೆ. ಅದರ ಕ್ಯಾಟ್ಲಾಗ್ ಇರುವುದಾದರೆ ಅದನ್ನು 100% ಯೂಸ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಅದರ ಕ್ಯಾಟ್ಲಾಗ್ ಇದೆ ದೇವರ ವಚನ. ಇದಿರುವಾಗ ಮ್ಯಾರೇಜನ್ನು ನಾವು ಎಂಜಾಯ್ ಮಾಡ್ಬೋದು, ಮ್ಯಾರೇಜನ್ನು ನಾವು ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಆಗಿ ಸಂತೋಷಿಸ್ಬೋದು. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಹೆಚ್ಚು ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ಕೋವಿಡ್ ರೂಲ್ಸ್ ಉಂಟು. 3 ಪಾಯಿಂಟ್ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಕೋವಿಡ್ ರೂಲ್ಸ್ ಅಲ್ಲ 3 ಪಾಯಿಂಟ್, ನಮಗೆ ಸಮಯ ಅಭಾವ ಉಂಟು. ನೀವು ಆಲೋಚನೆ ಮಾಡಬೇಡಿ ಎಂಥ ಕೋವಿಡ್ ರೂಲ್ಸ್ 4 ಪಾಯಿಂಟ್ ಕೊಟ್ಟರೆ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂತ. ನಥಿಂಗ್. ನಮಗೆ ಟೈಮ್ ಅಭಾವ ಉಂಟು. ನಾವೆಲ್ಲರೂ ಶಿಸ್ತಿನ ಪ್ರಕಾರ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ನಾವು ದೇವರ ಮಕ್ಕಳು. ವಿ ಹಾನರ್ ಗಾಡ್ ಆ್ಯಂಡ್ ವಿ ಹಾನರ್ ಗವರ್ಮೆಂಟ್. ನಮ್ಮ ದೇಶದ ಆಡಳಿತವನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಹಾನರ್ ಮಾಡ್ತೇವೆ. ಓಕೆ, ನಾನು ಫಾಸ್ಟಾಗಿ ಫಿನಿಶ್ ಮಾಡ್ತೇನೆ. ಇನ್ನೊಂದು ಸಂಗತಿಯನ್ನು ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ಏನಿರಬೇಕು? ಫಸ್ಟ್ ಇವರಿಗೆ ಹೇಳ್ತೇನೆ ಮತ್ತು ನಿಮಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ. ಫಸ್ಟ್ ಏನಿರಬೇಕು? ಗಾಡ್. ಆತನ ದಾಂಪತ್ಯವನ್ನು ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಆಗಿ ಮಾಡ್ತಾನೆ. ಸೊ ಎರಡನೇ ಸಂಗತಿ ಏನಂದರೆ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಕೇಳ್ತೇವೆ ಚಿರಪರಿತ ಸ್ಕ್ರಿಪ್ಚರ್ ನಮಗೆ Ephesians 5:22-25 ಅದ್ರ ಹೇಳ್ತಾನೆ 22ರಲ್ಲಿ, ಸ್ತ್ರೀಯರೇ ಕರ್ತನಿಗೆ ಹೇಗೋ ನೀವು ನಿಮ್ಮ ಹೆಂಡತಿಯರಿಗೆ, ಹೆಂಡತಿಯರಿಗೆಲ್ಲ, ಸ್ತ್ರೀಯರೇ ನೀವು ನಿಮ್ಮ ಗಂಡಂದಿರಿಗೆ ಆಧೀನರಾಗಿ. ಇದು ದೇವರ ವಚನ. ಸೊ ಕೆಲವು ಸರ್ತಿ ಹೇಳ್ಬೋದು, ಬೇಡ ಆಧೀನ ಆಗಬೇಡ, ಫಸ್ಟಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಆಧೀನ ಆಗಬಾರ್ದು, ಮತ್ತು ಫಸ್ಟ್ ನಾವು ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕರಿಬೇಕಿಲ್ಲ. ನನಗೆ ವರ್ಡ್ ಆಫ್ ಗಾಡ್ ತಿಳಿಸ್ತೇನೆ. ಇದು ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಲೈಫನ್ನು ಹೊರಗೆ ತರ್ತದೆ. ಬೈಬಲ್ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತದೆ, ಆವಿಷ್ಕಾರ ಮಾಡಿದ ಹೇಳ್ತಾನೆ ಏನಂದ್ರೆ, ಸ್ತ್ರೀಯರೇ ನಿಮ್ಮ ಗಂಡಂದಿರಿಗೆ ಆಧೀನರು ಆಗಿರಿ. ನಾವು ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನೋಡಿದರೆ ಮತ್ತೆ ರೋಬೋಟ್ ಆಗ್ತದೆ. ರಿಯಲಿ ಗಂಡನ್ ಲವ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ನಿಜವಾದ ಪ್ರೀತಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬರುವಾಗ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಇರ್ತಾನೆ ಮೆಷಿನ್ ಆಗಿ, ಹೊರಗೆ ಹಬ್ಬ. ಅದೇ ದೇವರ ಪ್ಯಾಟರ್ನಲ್ಲಿ ಬಂದರೆ ರಿಯಲಿ ನಿಜವಾಗಲೂ ಆ ಹೆಂಡತಿಗೆ ನಿಜವಾಗಲೂ ಬ್ಲೆಸ್ಸಿಂಗ್ಸ್. ನಾನು ಜ್ಯೋತಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ,
ದೇವರ ಪ್ಯಾಟರ್ನ್ ಅದನ್ನು ಆವಿಷ್ಕಾರ ಮಾಡಿದ ಆತನ ಆಲೋಚನೆ ಪ್ರಕಾರ ಬಂದರೆ ಮ್ಯಾರೇಜ್ ಇಸ್ ರಿಯಲಿ ಅ ಬ್ಲೆಸ್ಸಿಂಗ್. ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಸ್ತ್ರೀಯರೇ ನಿಮ್ಮ ಗಂಡಂದಿರಿಗೆ ನೀವು ಆ ದಿನ ರಾಗಿರಿ. ಇಟ್ ಇಸ್ ಬೆಸ್ಟ್. ದೇವರ ಆಲೋಚನೆ ಪ್ರಕಾರ ಹೋಗೋದು ಬೆಸ್ಟ್. ಅದನ್ನೇ ಒಂದನೇ ಪೇತ್ರ 3ನೇ ಅಧ್ಯಾಯ 5ನೇ ವಚನ ಹೇಳ್ತದೆ. ನಾನೊಂದು ವಚನ ಓದ್ತೇನೆ. ಪೂರ್ವ ಕಾಲದಲ್ಲಿ ದೇವರ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೆಟ್ಟ ಪರಿಶುದ್ಧ ಸ್ತ್ರೀಯರು ಸಹ ಹೀಗೆ ತಮ್ಮನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿಕೊಂಡರು. ಹಲ್ಲೆಲೂಯ. ಇಲ್ಲಿ ಈಗ ಅಲಂಕರಿಸಿಕೊಂಡರು ಹೇಗೆ ಅಂದರೆ ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಅವರು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಗಂಡಂದಿರಿಗೆ ಆದಿನರಾದರು. ಲೇಡೀಸ್, ನನ್ನ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಬೇಸರ ಪಡಬೇಡಿ. ಇವರೆಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ? ದೇವರ ವಚನ. ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ, ನಿಮ್ಮ ಗಂಡಂದಿರಿಗೆ ಆಧೀನರಾಗಿ. ಆಧೀನತೆ ಆಗುವಾಗ ಆ ಮ್ಯಾರೇಜ್ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಆಗ್ತದೆ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ. ಅದೇ ಅಲಂಕಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಪೂರ್ವ ಕಾಲದಲ್ಲಿ ದೇವರ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೆಟ್ಟಿರುವ ಪರಿಶುದ್ಧ ಸ್ತ್ರೀಯರಿಗೆ, ದೇವರ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೆಟ್ಟಿರುವ ಪರಿಶುದ್ಧ ಸ್ತ್ರೀಯರಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಪರಿಶುದ್ಧ ಸ್ತ್ರೀಯರಿಗೆ ಹೀಗೆ ತಮ್ಮನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿಕೊಂಡರು. ಹೇಗೆ ಅಲಂಕರಿಸಿಕೊಂಡರು? ಅವರು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಗಂಡಂದಿರಿಗೆ ಆದಿನರಾದರು. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಅದಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಕೆಳಗೆ ಕೊಡ್ತಾನೆ. ಹಾಗೆ ಸಾರಳು ಅಬ್ರಾಮನಿಗೆ ವಿಧೇಳಾದಳು, ಅವನನ್ನು ಯಜಮಾನನೆಂದು ಕರೆದರು. ಸಾರಳು ವಿಧೇಳಾದಳು, ಗಂಡನಿಗೆ ಏನು ಕರೆದ್ಲು? ಯಜಮಾನನಂತ. ನಾನು ನಿಮಗೆ ಅಲಂಕರಿಸು ತಪ್ಪು ಹೇಳುವುದಿಲ್ಲ, ಎಷ್ಟು ಬೇಕಷ್ಟು ಅಲಂಕರಿಸಿ. ಅದನ್ನು ನಾನು ದೇವರ ವಚನದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಹೇಳ್ತೇನೆ. ನೀವು ಹೀಗೆ ಅಲಂಕರಿಸುವುದಾದ್ರೆ, ಒಂದು ಹೆಂಡತಿ ಗಂಡನಿಗೆ ಅಧೀನವಾಗಿ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ, ಹಾನರ್ ಮಾಡ್ತಾ ಹೀಗೆ ಅಲಂಕರಿಸುವುದಾದ್ರೆ ಒಳಗಿಂದ ಕೂಡ ನ್ಯಾಚುರಲ್ ಬ್ಯೂಟಿ ಹೊರಗೆ ಬರ್ತದೆ. ದೇವರ ವಚನ. ಆ ದೇವರ ವಚನಗಳನ್ನ ಒಪ್ಪಿಸಿಕೊಡುವಾಗ ಒಳಗಿಂದ ಬ್ಯೂಟಿ ಕೂಡ ಹೊರಗೆ ಬರ್ತದೆ. ಸಾರಳ ವಿಷಯ ಹೇಳ್ತದೆ. ನಾವು ನೋಡ್ಬೋದು, ಸಾರಳಿಗೆ ಸುಮಾರು 90 ವರ್ಷವಾಗದಾಗ, 80ರಿಂದ 90 ವರ್ಷವಾದಾಗ ಸಾರಳಿಂದ ಯಾರು ಬಂದ ಗೊತ್ತುಂಟ? 90 years 80ರಿಂದ 90 ವರ್ಷದಾದಾಗ ಗೆರಾರ್ನ ಅರಸ ಅಭಿಮಲೇಕನು ಸಾರಳಿಂದೆ ಬಂದ. ಯಾಕೆ? ಅವಳು ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಆಗಿದ್ಲು, ಅವಳು ಚಂದವಾಗಿದ್ಲು. ಯಾಕೆ? ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತದೆ? ಹಾಗೆ ಸಾರಳು ಅಬ್ರಾಮನಿಗೆ ವಿಧೇಯಳಾಗಿದ್ದು ಅವನನ್ನು ಯಜಮಾನನೆಂದು. ಸೊ ಗಂಡನಿಗೆ ಹಾನರ್ ಮಾಡುವಾಗ, ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡುವಾಗ, ವಿಧೇಯಳಾಗುವಾಗ ಇನ್ನರ್ ಬ್ಯೂಟಿ ಹೊರಗೆ ಬರ್ತದೆ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಜಾಸ್ತಿ ನಮಗೆ ಡೆಕೋರೇಷನ್ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ವಿರೋಧವಾಗಿ ನನ್ನ ಹೆಂಡತಿ ಕೂಡ ಡೆಕೋರೇಷನ್ ಮಾಡಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೇನು ವಿರೋಧವಾಗಿಲ್ಲ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಆದರೆ ನಾವು ದೇವರ ಪ್ಯಾಟರ್ನಲ್ಲಿ ವಿಧೇಯರಾಗುವಾಗ ಇನ್ನರ್ ಬ್ಯೂಟಿ ಹೊರಗೆ ಬರ್ತದೆ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ರಿಯಲಿ ಇಟ್ ಇಸ್ ಬ್ಲೆಸ್ಸೆಡ್. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಮೊದಲು ಅಲಂಕರಿಸಬೇಕು ದೇವರ ವಚನದ ಪ್ರಕಾರ, ದೇವರನ ಪ್ಯಾಟರ್ನ್ ಪ್ರಕಾರ. ಗಂಡ ಹೆಂಡತಿಯಲ್ಲಿ ಹೆಂಡತಿ ಫಸ್ಟ್ ಎಲ್ಲ ಅಲಂಕಾರದಿಂದ ಫಸ್ಟ್ ಅಲಂಕಾರ ಗಂಡನಿಗೆ ಸಬ್ಮಿಸಿವ್ ಆಗುವುದು, ಒಬ್ಬೇ ಆಗುವುದು. ಒಬ್ಬೇ ಆಗುವಾಗ ಅವಳು ಕೂಡ ಹ್ಯಾಪಿಯಾಗಿರ್ತಾಳೆ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ನನಗೆ ಇಲ್ಲಿರೋ ಎಲ್ಲ ಗಂಡಂದಿರ ಲೆಕ್ಕದಲ್ಲಿ ಪಾರ್ಟಿ ಉಂಟಂತೆ ಈಗ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಲ್ಲಿ. ಪಾಸ್ಟರ್ ಕಮೋನ್, ವೆಲ್ ಪ್ರೀಚಿಂಗ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಎಸ್, ಇದು ದೇವರ ವಚನ. ನಾನು ನನ್ನ ಸ್ವಂತ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಾನು ದೇವರ ವಚನ ನಿಮಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ದೇವರ ವಚನ 2 ಕಡೆಯಲ್ಲಿ ಅದನ್ನೇ ಹೇಳ್ತೆ. ಎಫೆಸ 5:25, 1 ಪೇತ್ರ 3:5 ವಚನ 6ನೇ ಸಂಧಿಯಲ್ಲಿ ಸೇಮ್ ಸಂಗತಿ ಹೇಳಿತು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಜ್ಯೋತಿ ಹೀಗೆ ಮಾಡುವಾಗ, ದೇವರ ವಚನವನ್ನು ಹಾನರ್ ಮಾಡುವಾಗ ನೀನು ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡ. ನೀನು ಹಾಗೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡುವಾಗ, ನೀನು ಹಾಗೆ ವಿಧೇಯರಾಗುವಾಗ, ಜೋಸ್ತನ್ ಎಲ್ಲಿದ್ದಾನೆ ಕೇಳುವಾಗ ಎಲ್ಲ ಹುಡುಕಡು ಜೋಸ್ತನ್ ಜ್ಯೋತಿ ಹತ್ತಿರಿದ್ದಾನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಹಾಗೆ ಮಾಡುವ ಗಂಡಂದಿರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ದೇ ಲೈಕ್ ದಟ್ ಪ್ರೆಸೆನ್ಸ್. ಹೆಂಡತಿ ಇರುವಿಕೆ ಅವರು ಬಯಸ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಹಾನರ್ ಸಿಗ್ತದೆ, ಅಲ್ಲಿ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಸಿಗ್ತದೆ. ಐ ಆಮ್ ಬ್ಲೆಸ್ಡ್. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಹಾಗೆ ಸಿಕ್ಕುವಾಗ ಗಂಡಂದಿರು ಏನು ಮಾಡಿ ಕೆಲಸ ಮುಗಿಸಿ ಬೇಗ
ನೀವು ಕರಿಬೇ ನೀ ಬೇಗ ಬಲೆ ಎಲ್ಲೇ ಬೇಗ ಅಡೆ ಹೋಯೆ ನೀವು ಕರಿಬೇಕು. ನೀವು ಆ ಹಾನರ್ ಕೊಡುವಾಗ ಏನು ಕೆಲಸ ಇದ್ರೆ ಕೂಡ ಎಲ್ಲೇ ತೂಕನೆ ಇನ್ನು ರಪ್ಪು ಅರ್ಜೆಂಟ್ ಕೆಲಸ ಉಂಟು, ಏನು ಕೆಲಸ ಏನಿಲ್ಲ, ಹೆಂಡತಿ ಹತ್ರ ಬರಲಿಕ್ಕೆ. Hallelujah, that is God's plan. ಇದು ದೇವರ ಪ್ಲಾನ್. ವೆನ್ ಯು ಹಾನರ್, ನಾವು ಲೂಸ್ ಆಗುವುದಿಲ್ಲ, ಯಾರು ಕೂಡ ಹೆಂಡತಿಯರು ಲೂಸ್ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಟೈಮ್ ಆಗಿಲ್ಲ. ಹೆಂಡತಿಯರು ಯಾರು ಕೂಡ ಲೂಸ್ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ವೆನ್ ಯು ಹಾನರ್ ಯು ವಿಲ್ ಗೇನ್. Hallelujah, ಇದು ದೇವರ ಪ್ಯಾಟರ್ನ್. ನೀವು ಗೇನ್ ಮಾಡಬೇಕಾ, ಈ ಸಂಗತಿಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ನಾನು ಹೇಳಿದಲ್ಲ, ದೇವರ ವಚನ, ದೇವರ ವಚನ ಯಾವಾಗಲೂ ಕಿಂಗ್. ದೇವರ ವಚನ ಏನು ಹೇಳ್ತಾನ ಅದನ್ನು ದೇವರು ಮಾಡುವ ಆತನು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಭಯ ಪಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ನಾನು ಫುಲ್ಲು ಈಗ ಒಬೀಡಿಯನ್ಸ್ ಆದರೆ, ನಾನು ಹೇಳಿದಾಗೆ ಕೇಳಿದರೆ, ಪಾಸ್ಟ್ರೇ ನನ್ನನ್ನು ಮಿಸ್ಯೂಸ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲಲ್ಲ, ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. ನಾನು ಅಲ್ಲಿ ಕೆಳಗೆ ವಚನದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿಯೇ ಹೇಳ್ತಾನೆ, ಎಷ್ಟು ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಹೋಲಿ ಸ್ಪಿರಿಟ್. ದೇವರ ವಚನ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಆಗಿದೆ, ಪರ್ಫೆಕ್ಟಲ್ಲಿ ಪರ್ಫೆಕ್ಟ್. ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಹಾಗೆ ಸಾರಳು ಅಬ್ರಾಹ್ಮಣಿಗೆ ವಿಧೇಯಳಾದಳು, ಅವನನ್ನು ಯಜಮಾನನೆಂದು ಕರೆದಳು. ನೀವು ಸಾರಳ ಕುಮಾರ್ತೆಯರಲ್ಲ, ಸಾರ ಮಕ್ಕಳಲ್ಲ. ನೀವು ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾಡುವುದಾದರೆ ಯಾವ ಭೀತಿಗೂ ಗಾಬರಿ ಪಡುವುದಿಲ್ಲ. ನೀವು ಹೀಗೆ ಮಾಡುವುದಾದರೆ ಲೇಡೀಸ್, ಹೆಂಡತಿಯರು, ನೀವು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಗಾಬರಿ ಪಡಬೇಕಾಗಿ ಇಲ್ಲ. ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾನಂದ್ರೆ, ಗಂಡ ನಿನ್ನನ್ನು ಪ್ರೀತಿಸ್ತಾನೆ, ನಿನ್ನನ್ನು ಮಿಸ್ಯೂಸ್ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ, ನಿನ್ನನ್ನು ಬಿಟ್ಟು ದೂರ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. ಇಟ್ಸ್ ಅ ಗಾಡ್ಸ್ ಪ್ಯಾಟರ್ನ್. ಮದುವೆಯನ್ನು ಆವಿಷ್ಕಾರ ಮಾಡಿದಾತನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಹೀಗೆ ಮಾಡುವುದಾದರೆ ಅವಳು ನಿನ್ನ ಹಿಂದೆ ಬರ್ತಾಳೆ, ಅವನು ನಿನ್ನ ಹಿಂದೆ ಬರ್ತಾಳೆ, ನೀವು ಒಟ್ಟಿಗೆ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಹ್ಯಾಪಿ ಒಬ್ಬೇ ಆದರೆ ಏನು ಲಾಸ್ ಇಲ್ಲ, ಬ್ಲೆಸ್, ಎಂಜಾಯ್. ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ, ಒಂದು ವೇಳೆ ಹೆಂಡತಿಯಲ್ಲಿ ಯಾವುದು ಕಡಿಮೆ ಇದ್ರೆ ಹೀಗೆ ಮಾಡುವುದಾದರೆ, ಒಂದು ವೇಳೆ ಕೆಲವು ಸತಿ ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಅಲ್ಲ, ಕೆಲವು ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾವು ಕಡಿಮೆ ಉಂಟು ನಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ. ನಾವು ಯಾರು ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮಲ್ಲಿರುವ ಕ್ರಿಸ್ತನು ಪರ್ಫೆಕ್ಟ್, ಆತನು ಪರಿಪೂರ್ಣನು, ಆತನ ರಕ್ತದಿಂದ ತೊಳೆಯಲ್ಪಟ್ಟ ನಾವು ನೀತಿವಂತರಾಗಿದ್ದೇವೆ ಹೊರತು ನಮ್ಮ ಕ್ರಿಯೆಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಎದ್ದು ನಿಂತು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲಿ ಬಲಹೀನತೆಗಳುಂಟು, ಆದರೆ ಆ ಬಲಹೀನತೆಯಲ್ಲಿ ಆತನ ಬಲವು ನಮಗೆ ಪೂರ್ಣ ಸಾಧಕವಾದ, ಅದು ನಿಲ್ಲುವಂತೆ ಮಾಡ್ತದೆ ಆತನ ಬಲ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಸೊ ಹೀಗೆ ಮಾಡುವಾಗ, ಹೆಂಡತಿ ಹೀಗೆ ಮಾಡುವಾಗ ಗಂಡನೆಲ್ಲಿ ದೂರ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. ಗಂಡನ ಹೆಂಡತಿಯ ಪ್ರೆಸೆನ್ಸ್ ಅನ್ನು ಯಾವಾಗಲೂ ಬಯಸ್ತಾನೆ, ಹೆಂಡತಿ ಒಟ್ಟಿಗೆ ಇರಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾನೆ. ನಾವು ನೋಡೋದು ಅಬ್ರಾಮನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ, ಅಬ್ರಾಮ ಸಾರಳ ಜೀವಿತದಲ್ಲಿ, ಸಾರಳಿಗೆ 90 ಇಯರ್ಸ್ ಆದಾಗಲೂ ಅವರಿಗೆ ಮಕ್ಕಳಾಗಲಿಲ್ಲ. 90. ಸಾರಳನ್ನು ಅಬ್ರಾಮ್ ಬಿಟ್ಟವ ಇಲ್ಲ, ಸಾರಳೊಟ್ಟಿಗೆ ಅಬ್ರಾಮ್ ಇದ್ದ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸಾರಾ ಹಾನರ್ಡ್ ಹಿಸ್ ಹಸ್ಬೆಂಡ್. ತನ್ನ ಗಂಡನಿಗೆ ವಿಧೇಯಳಾದ, ಬೈಬಲ್ ವಚನ ಹೇಳ್ತಿಲ್ಲಿ, ತನ್ನ ಗಂಡನಿಗೆ ವಿಧೇಯಳಾದ ಕಾರಣ ಗಂಡನ ಕೂಡ ಎಲ್ಲಿ ದೂರ. ಒಂದು ವೇಳೆ ಸಾರಳ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ವೀಕ್ನೆಸ್ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಗಂಡನು ದೂರ ಹೋಗಲಿಲ್ಲ, ಗಂಡನು ಸಾರನ ಹತ್ತಿರನಿದ್ದ. ಮತ್ತು ನಮಗೆ ಗೊತ್ತುಂಟು, ಚಾಂಪಿಯನ್ ಮಗನು ಹುಟ್ಟಿದ ಇಸಾಕನು. ಸೊ ನಾನು ಏನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ, ವಿಧೇಯರ ಆಗುವಾಗ ನಾವು ಲೂಸ್ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಮದುವೆ ಆಗುವ ಜ್ಯೋತಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೆ ನಾವು ಗೇನ್ ಮಾಡ್ತೇವೆ, ನಾವು ಪ್ಲಸ್ಸಿಗೆ ಹೋಗ್ತೇವೆ, ಮೈನಸ್ಗೆ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಸೊ ಸಿಂಪಲ್, ಎರಡಾಯ್ತು, ಇನ್ನು ಒಂದುಂಟು. ಒಂದು, ದಾಂಪತ್ಯ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ಯಾರು ಬೇಕು? ದೇವರು. ಆ ದೇವರು ಹೊರಗೆ ಹೋದರೆ ಏನಾಗ್ತದೆ? ಎರಡು ಕೂಡ ಏನಾಗ್ತದೆ? ಬೆಂಕಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಒಂದನ್ನು ಇನ್ನೊಂದು ಹೊತ್ತಿಸ್ತದೆ. ಒಂದರಲ್ಲಿ ಕೂಡ ದೇವರಿದ್ದರೆ ದೇವರೇನು ಮಾಡಿ ಇನ್ನೊಂದು ಬೆಂಕಿಯನ್ನು ನಂದಿಸ್ತದೆ. ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಒಂದು ಕೂಡ ಬಿಲೀವರ್ ಆಗಿದ್ದರೆ ಅಲ್ಲಿ ವಿಕ್ಟ್ರಿ ಉಂಟು. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಸೊ ಲಾಸ್ಟ್, ನಾನೀಗ ಸ್ವಲ್ಪ ಹೋಗುವಾಗ ಜಾಯ್ಸ್ಟನ್ಗೆ ಮಾತನಾಡಿ ಹೋಗ್ತೇನೆ. ಮತ್ತು ಜಾಯ್ಸ್ಟನ್ ಹೇಳ್ಬೋದು, ನನಗೆ ಏನು ಹೇಳಲಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಜ್ಯೋತಿ ಹೇಳ್ಬೋದು, ಪಾಸ್ಟ್ರೆ ನೀವು ಇದ್ದಾಗಲೂ ನನಗೇ ಕೊಟ್ರಿ, ಈಗ ಲಾಸ್ಟ್ ಫೈನಲ್ ಕೂಡ ನನಗೇ ಕೊಟ್ಟು ಹೋದ್ರಲ್ಲ ಅಂತ. ಸೊ ಅದೇ ಎಫೆಸದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ, 25ನೇ ವಚನ. ಪುರುಷರೇ ಹೇಳ್ತಾನೆ, ಕ್ರಿಸ್ತನು ಸಭೆಯನ್ನು ಪ್ರೀತಿಸಿದ ಪ್ರಕಾರ, ತನ್ನನ್ನು ಕೊಟ್ಟು ಪ್ರೀತಿಸಿದ ಪ್ರಕಾರ, ಪುರುಷರೇ ನೀವು ನಿಮ್ಮ ಹೆಂಡತಿಯರನ್ನು ಪ್ರೀತಿಸಿ. ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಕ್ರಿಸ್ತನು ಸಭೆಯನ್ನು ಪ್ರೀತಿಸಿದ ಪ್ರಕಾರ. ಸೊ ಜಾಯ್ಸ್ಟನ್, ಬೇಸರ ಮಾಡಬೇಡ, ಭಯ ಪಡಬೇಡ, ಕ್ರಿಸ್ತನು ಸಭೆಯನ್ನು ಪ್ರೀತಿಸಿದ ಪ್ರಕಾರ. ಸೊ ಅದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕು. ಕ್ರಿಸ್ತನು ಸಭೆ ನಮ್ಮನ್ನು, ಯೇಸುವನ್ನು ನಂಬಿದವರನ್ನು, ಇವನ್ ನಂಬದಿರುವವರನ್ನು ಪ್ರೀತಿಸಿದ್ದಾನೆ.
ದೇವರು ಲೋಕದ ಮೇಲೆ ಎಷ್ಟೋ ಪ್ರೀತಿಯನ್ನಿಟ್ಟು ತನ್ನ ಒಬ್ಬನೇ ಮಗನನ್ನು ಕಳಿಸಿದ್ದಾನೆ. ಆತನು ನಂಬ ಒಬ್ಬನಾದರೂ ನಾಶವಾಗದೆ ಎಲ್ಲರೂ ನಿತ್ಯ ಜೀವನ. ದೇವರ ಪ್ರೀತಿ. ಆದರೆ ಯಾರು ನಂಬಿದ್ದಾರ ಆ ಉನ್ನತ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ನಾವು ಹೊಂದಿದ್ದೇವೆ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀನು ಹೆಂಡತಿಯನ್ನು ಪ್ರೀತಿಸಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಯಾವ ನಮ್ಮ ಬಲದಿಂದ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಆದರೆ ದೇವರನ್ನು ಟ್ರಸ್ಟ್ ಮಾಡುವಾಗ, ದೇವರ ಪ್ರೀತಿ ಅರ್ಥ ಆಗುವಾಗ, ಕ್ರಿಸ್ತನ ಪ್ರೀತಿ ಅರ್ಥ ಆಗುವಾಗ ನಾವು ಡೈಲಿ ಆ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಉಂಟು. ದೇವರು ಕ್ರಿಸ್ತನ್ ನಮ್ಮನ್ನು ನಡೆಸ್ತಾನೆ. ಕ್ರಿಸ್ತನ ಸಭೆಯನ್ನು ಹೇಗೆ ಪ್ರೀತಿಸಿದ್ದಾನೆ? 2 ಕೊರಿಂಥ 5:21 ಹೇಳ್ತದೆ, ಪಾಪ ಜ್ಞಾನವಿಲ್ಲದ ಆತನು ಪಾಪ ಸ್ವರೂಪಿಯಾದ. ಸಭೆಯ ಪಾಪವನ್ನು ಹೊತ್ತುಕೊಂಡ ಕ್ರಿಸ್ತನು. ಪಾಪ ಜ್ಞಾನವೇ ಇಲ್ಲ. ನಾವು ಆರಾಧಿಸಿದಂಥ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನಿಗೆ ಪಾಪ ಜ್ಞಾನವೇ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಆತನು ಪಾಪವನ್ನು, ನಮ್ಮ ಪಾಪವನ್ನು ಹೊತ್ತುಕೊಂಡ. ಅಷ್ಟು ಮಾತ್ರವಲ್ಲ, ನಮಗೆ ಸುಕ್ಷೇಮ ಉಂಟು ಮಾಡುವುದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ದಂಡನೆಯನ್ನು ಆತನು ಅನುಭವಿಸಿದ. ಪಾಪವನ್ನು ಹೊತ್ತುಕೊಂಡ, ದಂಡನೆಯನ್ನು ಅನುಭವಿಸಿದ. ನಾವು ನೋಡು, ಮೊದಲ ಗಂಡ ಆದಾಮ ಹವ್ವನ ತಪ್ಪನ್ನು ಬ್ಲೇಮ್ ಮಾಡ್ತಾನೆ. ಆದರೆ ಈ ಎರಡನೇ ಆದಾಮ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನು ಆತನ ಸಭೆಯ ಆತನು ಪ್ರೀತಿಸುವ ಸಭೆಯ ತಪ್ಪನ್ನು ತನ್ನ ಮೇಲೆ ಹಾಕ್ತಾನೆ. ಪಾಪ ಜ್ಞಾನವಿಲ್ಲದ ಆತನು ಪಾಪ ಸ್ವರೂಪಿಯಾದ. ನಮಗೆ ಉಂಟಾಗಬೇಕಾದ ದಂಡನೆಯನ್ನು ಆತನು ಹೊತ್ತುಕೊಂಡು ನಮಗೆ ಸುಕ್ಷೇಮವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಕ್ರಿಸ್ತನು ಸಭೆಯನ್ನು ಪ್ರೀತಿಸಿದ ಪ್ರಕಾರ ಪುರುಷರೇ ನಿಮ್ಮ ಗಂಡಂದಿರನ್ನು ಪ್ರೀತಿಸಿ ಹೇಳಿ. ಕ್ರಿಸ್ತನ ಪ್ರೀತಿ ಅರ್ಥ ಆಗಬೇಕು. ಅಷ್ಟಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ನಿಲ್ಲುವುದಿಲ್ಲ. ಆ ಪ್ರೀತಿ ಎಷ್ಟು ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಈಗ ಆತನ ಬರಣದ ಸಮಯ ವೆರಿ ಹತ್ತಿರ ಉಂಟು. ನಾವು ಈಗ ಸಾಂಗಲ್ಲಿ ಹಾಡಿದ್ದೇವೆ, ಆತನ ಮಧ್ಯಾಕಾಶದಲ್ಲಿ ನಮಗೋಸ್ಕರ ಬರ್ತಾನೆ. ಆದರೆ ಈಗ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ, ಕೊರೋನಾ ಈ ಸೈನ್ಸ್ಗಳು ಆಗ್ತಾ ಉಂಟು. ಆದರೆ ಈ ಸೈನ್ಸ್ ದೇವರಿಂದ ಅಲ್ಲ. ದೇವರು ಒಳ್ಳೆಯವನು, ಸೈನ್ಸ್ ದೇವರಿಂದ ಅಲ್ಲ. ಆದರೆ ಬರುವಂಥ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸಂಕಟ ಕಾಲ ಉಂಟು, ಅದು ದೇವರು ಈ ಲೋಕವನ್ನು ಜಜ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ನಂಬದವರನ್ನು. ಅದು ಸೈನ್ಸ್ ಈಗ ಕೊರೋನಾ ದೇವರಿಂದ ಅಲ್ಲ, ದೇವರು ಕೆಟ್ಟದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಅಲ್ಲ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವರು ರಕ್ಷಿಸುವಾತನಾಗಿದ್ದಾನೆ, ರಕ್ಷಿಸ್ತಾನೆ, ಕೊರೋನಾದಿಂದ ರಕ್ಷಿಸ್ತಾನೆ, ಪಾಪಿಗಳನ್ನು ರಕ್ಷಿಸ್ತಾನೆ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಆದರೆ ಬೇಗನೆ ಆತನ ಬರಲಿಕ್ಕೆ ಉಂಟು, ಆತನ ಬರಲಿಕ್ಕಿದ್ದಾನೆ. ಆದರೆ ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತದೆ, ಪ್ರಕಟಣೆ 3:10 ನೀನು ನನ್ನ ಸಹನ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಕಾಪಾಡಿದ್ರಿಂದ ಸಭೆಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಸಂಕಟ ಕಾಲದಿಂದ ತಪ್ಪಿಸ್ತೇನೆ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಸೊ ಕ್ರಿಸ್ತನ ಸಭೆಯನ್ನು ಹೇಗೆ ಪ್ರೀತಿಸಿದ್ದಾನೆ? ತನ್ನ ಪಾಪವನ್ನು ಆತನ ಮೇಲೆ ಹಾಕಿದ, ಅದಕ್ಕೆ ದಂಡನೆಯನ್ನು ಅನುಭವಿಸಿದ. ಅಷ್ಟು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಬರುವಂಥ ದೇವರ ಕೋಪದಿಂದ ಕೂಡ ಸಭೆಯನ್ನು ತಪ್ಪಿಸ್ತಾನೆ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಸೊ ಇದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡುವಾಗ ದೇವರ ವಾಕ್ಯ ನಮ್ಗೆ ಏನು ಮಾಡ್ತದೆ? ನಮ್ಮ ಹೆಂಡತಿಯರನ್ನು ಅದೇ ರೀತಿ ಪ್ರೀತಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯಪಡಿಸ್ತದೆ. 100% ಕ್ರಿಸ್ತನಾಗೆ ಅಲ್ಲ, ಆದರೆ ಲೈಕ್ ಕ್ರೈಸ್ಟ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಸೊ ವೆರಿ ಫಿನಿಶ್. ನನ್ನ ಟಾಪಿಕ್ ಫಿನಿಶ್ ಆಯಿತು. 3 ಪಾಯಿಂಟ್, ಇನ್ನಿಲ್ಲ, ಇನ್ನು ರೂಲ್ಸ್ ಉಂಟು. ಸೊ ಫಸ್ಟ್ ಏನು ಬೇಕು? ದೇವರಿದ್ದಾರೆ. ಸೆಕೆಂಡ್, ಒಬೀಡಿಯನ್ಸ್. ಥರ್ಡ್, ಕ್ರಿಸ್ತನು ಸಭೆಯನ್ನು ಪ್ರೀತಿಸಿದ ಪ್ರಕಾರ. ಕ್ರಿಸ್ತನು ಹೇಗೆ ಪ್ರೀತಿಸಿದ? ತಪ್ಪಿರುವಾಗಲೂ ಕ್ಷಮಿಸಿದ, ತನ್ನ ಸಭೆಗಾಗಿ ನಿಂತ. ಸಭೆ ಇನ್ನು ಕಷ್ಟಕ್ಕೆ ಹೋಗಬಾರ್ದು ಅಂತ ಸಂಕಟ ಕಾಲದಿಂದ ಸಭೆಯನ್ನು ಎತ್ತುತ್ತಾನೆ ಬಹುಬೇಗನೆ. ದಟ್ ಈಸ್ ಕ್ರೈಸ್ಟ್ ಲವ್. ಈ ದಿವಸ ಕೂಡ ಯಾರ್ಯಾರು ಯೇಸುವನ್ನು ಸ್ವಂತ ರಕ್ಷಕನಾಗಿ ಅಂಗೀಕರಿಸಲಿಲ್ಲವೋ, ಯು ಹ್ಯಾವ್ ಅ ಗ್ರೇಟ್ ಗುಡ್ ಅಪರ್ಚುನಿಟಿ. ನಾವು ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನೀವು ಆತನನ್ನು ಅಂಗೀಕರಿಸುವುದಾದ್ರೆ, ಒಮ್ಮೆಲೆ ನಂಬದವರು, ಯು ಆರ್ ರಿಸೀವಿಂಗ್ ಅ ಗ್ರೇಟ್ ಬ್ಲೆಸ್ಸಿಂಗ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಆತನು ನಿಮ್ಮ ಪಾಪಗಳಿಗೋಸ್ಕರ ದಂಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಬರುವಂಥ ಸಂಕಟ ಕಾಲದಿಂದ ನಿಮ್ಮನ್ನು ತಪ್ಪಿಸ್ತಾನೆ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಸೊ ಗಾಡ್ ಬ್ಲೆಸ್ ಯು. ಗಾಡ್ ಈಸ್ ಇನ್ ಯೋರ್ ಲೈಫ್. ಯೋರ್ ಲೈಫ್ ಈಸ್ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಮಾಡ್ತಾನೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಲಾರ್ಡ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಜೀಸಸ್. ಅಪ್ಪ, ಈ ಸಮಯಕ್ಕಾಗಿ ನಿಮಗೆ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇವೆ ಕರ್ತನೆ. ಈ ವಾಕ್ಯವು ಕರ್ತನೆ, ಮೊದಲಾಗಿ ಕರ್ತನೆ ಅಪ್ಪ, ಜೋಸ್ಟನ್ ಮತ್ತು ಜ್ಯೋತಿಯಲ್ಲಿ 100% ಫಲ ಕೊಟ್ಟು ಅದೇ ರೀತಿ ಕೇಳುವವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅಪ್ಪ, ದಾಂಪತ್ಯ ಮದುವೆ ಆದವರು ಕೇಳುವವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಿನ್ನ ಪ್ಯಾಟರ್ನ್ನ ಅಡಿಗೆ ಬಂದು ಕರ್ತನೆ ಒಂದು ಸುಂದರವಾದ ಜೀವಿತ ಜೀವಿಸುವಾಗಿನ ಸಹಾಯವನ್ನು ಕೇಳಿಕೊಳ್ತೇನೆ ಕರ್ತನೆ. ಅಪ್ಪ, ಅದೇ ರೀತಿ ಕರ್ತನೆ ಈಗಲೂ ನಿನ್ನ ಕ್ರೂಜೆ ಕೆಲಸವನ್ನು ಜ್ಞಾಪಕ ಮಾಡುತ್ತೇನೆ. ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳ್ತಾ ಕರ್ತನೆ ಅಪ್ಪ, ಬರುವಂಥ ಸಂಕಟ ಕಾಲದಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ತಪ್ಪಿಸಿ. ಅಷ್ಟು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಈಗ ಇರುವಂಥ ಈ ಸೈನ್ಸಿನ ಮೂಲಕ ಕೂಡ ಬರುವಂಥ ಈ ಕೆಟ್ಟ ಸಂಗತಿಯಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ತಪ್ಪಿಸಿದಿ ಕರ್ತನೆ. ಅಪ್ಪ, ನಿಮಗೆ ಮಹಿಮೆ ಆಗಲಿ ಕರ್ತನೆ. ಅಪ್ಪ, ಎಲ್ಲ ಸಂಗತಿ ಈ ಮದುವೆ ನಿನ್ನ ಚಿತ್ತಾನುಸಾರವಾಗಿ ನಡೆಯಲಿ. ಎಲ್ಲವನ್ನು ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಕೇಳಿ ಹೊಂದಿದ್ದೇನೆ, ಪರಲೋಕದ ತಂದೆ. ಆಮೆನ್, ಆಮೆನ್.
लग्न एका दिसाचो संभ्रम न्ही, आणि लग्न सफल जायचे तर त्या लग्ना जिवितांत दोगांच्या जिवितांत देव आसत जाय, आणि देव ना तर ते लग्न जिवीत ते उलपणाचें तसलें. तशें आसता एका पत्नीन आणि त्या पत्नीची या एका स्त्रियेची सोबाई ती जावन आसा ताच्या ददल्याक या ताच्या पतीक तिने विधेय जावच्यान, आणि तशेंच एका ददल्यान आपल्या पतीचो या स्त्रियेचो मोग करचें. लग्ना जिविताक कुटुंबा जिविताक कितें गरजेचें गी ती अमौलिक सतां सेवकान आमच्या मुखार दवरल्यान. जस्टिन ज्योती ही सतां तुमी काण घेया, हांगा आसल्या सर्वांक हांव आपोवणें दिता, ही सतां तुमच्या जिवितांत तुमी काणया आणि तुमचें कुटुंबा जिवीत लग्ना जिवीत यशस्वी जावं दी, आशिर्वादाचें जावं दी, तुमी संतोष पावा आणि देव तुमच्या लग्ना जिवितांत कुटुंबा जिवितांत संतोष पावों दी. अप्रभेचो संदेश दिल्ल्या असो अल्विन डिसोजा तुमचो काळजांत हांव उपकार बावडता. देवाचें उतर सांगता, सर्वेस्पर तुझे आणि तुझ्या तरणाटपणाचे पत्नी मध्ये सागसाव नासलो, ती तुझी संगतीन आणि करारा वरवीं तुझी पतीन जावन आसले. मगाचे न्हू आतां वेळ आमी अत्रेगान राखून आसलो तो जावन आसा जस्टिन आणि ज्योती आणि एकामेका लागीं लग्नाचो सल्लो करचो. ही लग्नाची रीत चलोवन दिवच्याक आमच्या मदीं आसात न्यू लायफ फेलोशीप ट्रस्टाचो कावन्सील सांदो, तशेंच बंटवण न्यू लायफ फेलोशीप सभेचो सभापालक जावन वावर दिवन आसचो पास्टर अल्पी सूरज पायस हे मुखार येतात आणि लग्नाची ही रीत आतां चलोवन दितात. ओवर टू यू पास्टर. मोगाचेनो ज्योष्ठान आनी ज्योती हांचें एक लग्न कार्य चलोवन दिवच्याक म्हाका दिल्ल्या अवकाशा खातीर सरस्पर देवाक अर्गां दिवन धन्य कुटुंबाचो हांव उपकार बावडतां. आयच्या दिसा ह्या दोगां तरणाट्यांचे एक लग्न कार्य करूंक दवरतो हांव संतोष पावतां. ज्योष्ठानाक सादारण हांव 12 वर्सां हांव जाणा आसा. भायर तो भारी सादो पूण भितर भोव जाणतो अशें ताका आमी पळयतना भोव सादो आमकां दिसता तर जाल्यार जाणवायेंत भोव उंच आसा. अशें ज्योतीक हांवें खरारा पयलें थोडे दिसा पयलें पळयलें तरी ताची वैयक्तीक साळावळ म्हाका नातले वरवीं सडीत म्हाका कळीत ना तर जाल्यार आज तुमच्या दोगांचें लग्न कार्य चलोवन दिवच्यान हांव भोव संतोष पावतां. ह्या वेळार हें लग्न कार्य आमी चलयत आसतना तुमी सर्वांनी चिंत येवन आयकच म्हणून हांव विनंती करतां. मोगाचेनो ज्योष्ठान आनी ज्योती पवित्र बांदांत एकवटोवचें पासत आमी हांगासर देवाच्या प्रसन्नतेंत एकठांय जाल्या. हो एक संतोषपूरीत समय आनी दोगांनी आपलें जिवीत जिवन पर्यंत संगत मेळोवच्यांत तांचो मोग उसारलेल्याची साक्ष जावन आमी हांगासर आसा. ह्या लग्न कार्याच्या रितींत तुमी आमच्या संगता मेळून साक्ष दिवच्या खातीर मात्र न्ही बगार तुमच्या पतीक वा पत्नीक तुमचें स्वंत समर्पण नव्यान करून घेवच्याक आमी तुमकां आपोवणें दिता. पवित्र पुस्तक अशें सांगता, वेळा काळा पुर्वी शब्द आसलो, शब्द देवा सवे आसलो, शब्द देव जावन आसलो, वेळा काळा पुर्वीच तो देवा सवे आसलो. सर्व वस्तू ताचे मरिपात रचन जाल्ल्यो. देवाक आपणें केल्लें तें सगळें भोव बरें दिसलें. आपल्या सारकेसो मनशाक रचलो, देवाच्या सारकेसो ताका रचलो. आनी सरस्पर देव म्हणालो, मनशान एक सोरें आसचें बरें न्ही, हांव ताका फोत सली संगतीन करून दितलो. तेन्ना सरस्पर देवान मनशाक गाड न्हिदेंत घालो आनी तो न्हिदेंत आसतना ताची एक बोर काडली आनी ती सुवात मासान भरली. सरस्पर देवान मनशांतान काडलेली बोरीची एक स्त्री रचली आनी तिका मनशा मुखार हाडली. तेन्ना मनशान म्हळें, शेकी ही म्हज्या हाडाचें हाड
आनी म्हज्या मांसाचें मांस. नांव तिचें नारे, कित्याक नारांतावन तिका काडल्या. देखून दादलो आपल्या आवय बापायक सोडता आनी आपले बायलेक एकवडटा आनी ती दोगांय एकच कूड जातात म्हणून देवाचें उतर आमकां सांगता. देखून ज्योष्टन आनी ज्योती तुमी मुखार येया. आमी हांगासर मागणी करया. समेस्त आमी हांगासर हें लग्न कार्य चलोवन दित आसतना पयले सचेर पवित्रत्वाची मजत आमी मागून हें कार्य पवित्रत्वाच्या मजतींत जावच्या खातीर आमी सर्व उबे रावन आमी मागणी करया. सर्वपदवीधर बाप्पा तुका आमी अर्घ दिता. मनशान एकसूर आसचें बरें न्ही. ताका फोव ती संगतीन करता म्हणलो देव ज्योष्टनाक ज्योतीक आनी तशेंच ज्योतीक ज्योष्टनाक तुवें रसुल्लो देव तूं जावन आसाय. तशें आसतना आमी पात येता हें तुजी मांडावळ जावन आसा. देखून आयच्या दिसा ती एकामेका लग्न करार एकामेका करून घेता आसतना हें अखेर पर्यंत ताणें सांबाळच्याक पवित्रत्वाची मजत तांकां गरज आसा. देखून तूं हर एका घडयेंत कश्टांतल्यांक वजन वयतल्यांक कुमो केल्लो देव आनी समस्येच्या वेळार अडचणीच्या वेळार तुका उलो मारतना तांकां लागींच आसून तांकां आयकल्लो देव तूं जावन आसाय. देखून सम्या आज ही तरणाटी भुरगीं तांच्या जिवितांत आज लग्न बांदांत ती एकवटता आसतना त्या मदें तूं तांच्या सांगाता आसून सगळें लग्नाचें कार्य ते सोलून दिवच्याक आनी तांचो तो बांद सदांच तुटनातलो चलो जावच्या खातीर तूं हांगासर उपस्थित आसून हजर आसून तूं हें कार्य सोलून दिवन मागता बाप्पा जेजू क्रिस्ताच्या पवित्र नांवान आमेन. आमी बसया. हांव तुमच्या दोगां लागीं उलोवंक येता. ज्योष्टन आनी ज्योती लग्न म्हणलें दादले आनी स्त्री मदें जिविताचें आनी चिंतपाचें उक्तेपण आसून दुबाव आनी संशयतावन सुटका आसून सत उलोवन एकामेकाचो मोग करूंक आसा केल्लो पातिनेचो तशें विश्वास असो सोल्लो. सांगतास लग्न म्हणलें तें सर संगती सोसून व्हरन पती आनी पत्नीन एकामेकाचें वर्तन बिरमतेन समजिकायन अर्थ करन एकामेका लागीं संपर्क सोडिनासतना तांकांच ओपसूंचो भरोसो सोल्लो. अशें जाल्ल्यान लग्न तें पती पत्नीन आपआपल्या हुस्क्यातावन आपणाकच खाली करन एकामेकाचो मोग एकामेकाची परवा करच्या उद्देशान आपणाचेर घेवचो मोगाचो सोल्लो. ज्योष्टन तूं ज्योती लागीं लग्न जाल्ल्यांत सांगाता जिवंक तुजे पतीन जावन घेता वे हर एका स्थितींत तसो मोग कर आदारण आनी गौरव दिवन सांबाळन सर्वांक सोडन तुमी दोगांय जियेता पर्यंत ताका विश्वासी जावन रावताय वे. ज्योती तूं ज्योष्टन लागीं लग्न सोडल्यांत सांगता जिवंक तुजे पती जावन घेताय वे हर एका स्थितींत तसो मोग कर आदारण आनी गौरव दिवन सांबाळन सर्वांक सोडन तुमी दोगांय जियेता पर्यंत ताका विश्वास जावन रावताय वे. ज्योतीक ज्योष्टना लागीं लग्न जावंक कोण दिता? आता हांव एमएस गरम बरयल्ल्या पत्रांत 5व्या अध्यायांत 21ನೇ वचनांतवन 33 वचना पर्यंत वचता आसतना तुमी दोगांनी चिंत दिवन आयकुचें. क्रिस्तातय तुमकां आसा त्या अभिमाना खातीर एकामेका कलती जावन चला. पत्नींनी आपल्या पतीक सम्यकच काल जाल्ले बरे काल जावन चला जाय. कित्याक जसो क्रिस्त कुडीचो म्हणजे पवित्र सभेचो थाराक आनी मस्ताक तसोच पती आपल्या पत्नीचो मस्ताक आनी जशी पवित्र सभा क्रिस्ताक काल जाता तशेंच पत्नींनी सर्व संगतींनी आपल्या पतीक काल जाय. पतीनो क्रिस्तान पवित्र सभेचो मोग केलो तशें तुमी तुमच्या पत्नीचो मोग करा. पवित्र सभा तिबो मेरी वा दुसरे कसलेंच आयंग नासतना पवित्र आनी कर्तव्यान जावच्याक आनी महिमेन परजळलेली एक काणीक जावच्याक आपणाक क्रिस्तान तिका उदकांत आनी उतरान धुवन शुद्ध केली आनी पवित्र केली आनी ताणें आपणाकच तिका ओपून दिलो. हेच परी पतींनी जसो आपल्या कुडीचो मोग करतात तसो आपल्या पत्नीचो मोग करी जाय. आपल्या पत्नीचो मोग करता तो आपणाचोच मोग करता. कोणीय मनीस केदींच आपल्या कुडीचो द्वेष करिना, बदलाक तिचें तो पालन पोशण करता. पवित्र सभेकी क्रिस्त हेच परी चलयता
आम्ही ताचे कुडीचे सांदे. त्या देखून तुमच्यामध्ये हर एकलो आपल्या पत्नीचो मोग करू, पतीने आपल्या पतीचो मानान चलो. ह्या खातीर तुमी दोगांयनी समजून घे जाय. एक उतर हेब्रेवांकारांक बरयल्ल्या पत्रांत 13व्या अध्यायांत 4थें वचन. तुमच्यामध्ये लग्न बेसाक फावो तो स्थानमान मेळो आनी पती पत्नी मदलो विश्वास निश्कपटी जावन आसूं. हांव जोस्टन तुका ज्योतीक म्हजी पतीन जावन घेता. आसता न्हू सुख दुखांत ग्रेस्तकायंत आनी दुबळेकायंत बऱ्यांत आनी वायटांत भलायकेंत आनी पिडेंत मरण आमकां विंगड करता पर्यंत हांव तुजो मोग करतलो, तुका सांबाळटलो, तुजें संरक्षण करतलो म्हूण तुका भास दिता. हांव ज्योती तुका ज्योष्टनाक म्हजो पती जावन घेता. आसता न्हू सुख दुखांत ग्रेस्तकायंत आनी दुबळेकायंत बऱ्यांत आनी वायटांत भलायकेंत आनी पिडेंत मरण आमकां विंगड करता पर्यंत हांव तुजो मोग करतली, तुका सांबाळटली, तुजें संरक्षण करतली आनी तुका खाल जातली म्हूण भास दिता. ज्योष्टन आनी ज्योती तुमच्या मोग आनी माईपासाचे संकेत जावन आनी तुमी एकामेका लागीं केल्ल्या सोल्ल्याची मोर जावन तुमचे लागीं गुर्त आसावे. आमी ह्या वेळार ह्या मदये खातीर आमी मागणी करया. बापा ह्या वेळार ज्योष्टन आनी ज्योतीन एकामेका लागीं करन घेतल्या सोल्ल्याचो गुर्त जावन एक मोर जावन ह्यो मदयो एकामेका ती दितात आनी घेतात आसतना मोगाचो संकेत तूं आनी परिपूर्ण मोग तुजें थंय आसा. तशें आसतना हो सोल्लो ताणें सदांच उडास धरना, हो एक गुर्त जावन ताणें दिता आसतना सदांच ते पळयत आसतना हो आमी केल्लो तो सोल्लो निरंतर देवाच्या हुजीर तो एक उडासाक स्थापीत जाल्लो म्हणलें उडास धरना. ताणें केदाळे विश्वास जावन रावच्याक आनी एकामेका काळ जावन हर एका स्थितीन ताणें एकामेका गौरव दिन चलच्याक तांकां तो चलय. आनी ह्यो मुद्यो आमी जेजू क्रिस्ताच्या नांवान आशिर्वाद करता. मागणी आयकल्या खातीर आमी अर्घ दिता जेजू क्रिस्ताच्या पवित्र नांवान आमेन. म्हज्या आंगवणीचो गुर्त जावन ह्या मुद्या सोवे हांव तुजे लागीं लग्न जाता. निश्कपट मोगान ही मुदी तुका दिता. म्हज्यो लौकीक वस्तू तुजे लागीं वांटून घेता आनी हाचे संगी हांव मकस तुका दिता. म्हज्या आंगवणीचो गुर्त जावन ह्या मुदये सोवे हांव तुजे लागीं लग्न जाता. निश्कपट मोगान ही मुदी तुका दिता. म्हज्या लौकीक वस्तू तुजे लागीं वांटून घेता आनी हाचे संगी हांव मकस तुका दिता. ज्योष्टन आनी ज्योती आनी देवा हुजीर आनी ह्या सभे हुजीर एकामेका लागीं लग्न जाता म्हूण भास दिल्या आनी एकामेकाचो मोग करता आनी सांबाळता म्हूण भास दिवन हाचो गुर्त जावन एकामेका मुदयो दिल्यात. अशें आसता सुवार्थीचो सेवक हांव हांकां देवाच्या नियमा प्रमाणे पती आनी पत्नी म्हूण पसारता. बापाचे पुताचे आनी पवित्र आत्म्याचे नांवे आमेन. देवान कितें जोडी केलां तें कोणी मनीस मोडीना जावं दी. आमी ह्या वेळार ह्या जोड्या खातीर मागणी करता आसतना समेस्तान उबें रावचें. ह्या वेळार किन्ने वळींत न्यू लायफ फेलोशीप चर्चान सेवा करचो पास्टर ऑलँड डिसोजा ह्या वेळार ह्या जोड्या खातीर मागता आसतना सर सभा पालकांनी मुखार येवचें. मोहननाथ बापा तुजी प्रसन्नता हांगासर आसा त्या देखून आमी तुका अर्घां दिता. काना शहराच्या लग्नात तुझे हजरपण आसले
आणि त्या लग्नात आम्ही तुझी महिमा पळयता सोम्या. आणि आयच्या या लग्नांत जॉस्टन आणि ज्योती या भुरग्या संगात तूं आसाय आमी तुका अर्गां दिता सोम्या. कित्याक हें लग्न तुजी खुशी जावन आसा, तुवें आमकां लागीं हाडलाय. आनी आयच्या दिसा सोम्या तुज्या उतराच्या आदारार तांणी एकामेका लागीं हो लग्नाचो सल्लो कर तुवें स्थापीत केला. ह्या लग्ना बंदान तुवें एकवट आयलाय आनी ह्या रिफत तुवें आशोवचें तें कुटुंबा जिवितांनी जिवोवच्याक तांणी मेट करच्याक तुवें चलयलाय. आमी तुका अर्गां दिता सोम्या. आनी ह्या घडयेंतावन ह्या जोड्याक तुज्या हातांत आमी समर्पण दिता. लग्ना जिविताचे अरू एक आशिर्वाद ह्या जोड्याचेर आमी मागता सोम्या. कितें तुज्या उतरांत लिखलां गे सोम्या लग्ना जिविता विशयन कुटुंबा जिविता विशयन ते सर आशिर्वाद सोम्या तुज्या कृपेन तुज्या दयेन ह्या जोड्याचेर तूं देवानेचें कर म्हणून मागता सोम्या. बापांच्या जिवितांत खंयचेंच उणेपण आसना जावं दे सोम्या. सोम्या तुजे खुशयांच्या जिवितांच्या रेस जावं दे. अरे एक दीस समाधान मागता सोम्या, संतोष मागता सोम्या, एकामेकाचेर पातयेनी मागता सोम्या, एकामेकाक मोग करच्याक ताका शिकय सोम्या, तांणी अधीन जावच्याक ताका शिकय सोम्या. अशें तांची सोबाय ती भायर येवन दी, ती एकामेकाची सोबाय पळोवन दित. आनीक सोम्या तांचे लग्नाचें जिवीत तांच्या कुटुंबाच्याक शेजाराक साबीक समाजीक आशिर्वादाचें जावं दी. आनी तांचे मदें तूं महिमेवान सास, तूं संतोष पावना मागता सोम्या. बापा आमी तुका अर्गां दिता. वैरीक ह्या लग्न जिवितांत जावं दी कुटुंबा जिवितांत अवकाश ना म्हणून आमी सांगता. कित्याक तूं थंय आसाय देखून आनी तुजी आशिर्वाद थंय आसात देखून सोम्या. बापा हें मागणें आयकल्ल्या तुका अर्गां दिता. जॉस्टन आनी ज्योती कुटुंबा जिवितांत थंय मेट काडला आसतना सांगाता मुखल्या दिसांनी ती जियेत आसतना सोम्या दिसान दीस तांचो मोग तो वाडून वचूं दी सोम्या. तो उणो जायनासो तो वाडून वचो दे सोम्या. आनी असो हो मोग वाडून वता आसतना सोम्या तुवें आशोवच्या प्रकार मालाकीन कितें बरयलां गे भुरग्या बरांचे आशिर्वाद देणे तांकां दिवन सोम्या तूं आशिर्वादीत कर म्हणून मागता सोम्या. अशें एक बवरताची संतत नितीवंतपणाची एक संतत सोम्या ह्या संवसारांत वाडोवन दी आनी तुज्याक महिमा जावं दी मागता सोम्या. ही सर मागणी तुवें आयकल्ल्याक तुका अर्गां दिता. आनी ह्या जोड्याक लांब अवकमी मागता सोम्या. अर्गां दिता मागता ह्या मागणें जेजू क्रिस्ताच्या पवित्र नांवान बापा. आमेन. छोड़ा खुशी में इन्हें एक छोड़ा खुशी में एक शौक से तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से मेरी सांसों में तेरा नाम रहे, मेरी सांसों में तेरा नाम रहे, हे प्रभु
आनी ज्योती हांच्या जिवितांत भोव संतोशाचो वेळ वो तांणी आशिल्ले देवान खुशी येयल्ले त्या लग्नाच्या बंधांत येदळसो एकवटल्यांत हे लग्नाचे कार्य रीत चलोवन दिल्ले पास्टर पेसुरस पाय तुमचो काळजांतल्यान उपकार बावडटा मागण्यान आमी हे कार्य आतां आखेर करता आमी मागणी करया आनी देवाचे आशिर्वाद आमी मागया मोहननाथ बाप्पा आयच्या दिसा हे लग्नाचे कार्य चलोवच्याक तुजी मजत तुवें दिल्ल्या खातीर आमी तुका अर्गां दिता तुज्या आत्म्याची सहाय तुवें दिल्ल्या खातीर आमी तुका अर्गां दिता बरें एक वातावरण तुवें दिल्ल्या खातीर तुका अर्गां दिता आनी हें कार्य करच्याक सोम्या आमच्या सरकारांतल्यान अधिकारीतान एक अनुमती मेळच्याक ती कृपा तुवें दाखयल्या तुका अर्गां दिता सोम्या आनी वेळार प्रारंभ कर सोबीत रितीन हें संपोवच्याक तुजी जन्माय समजणी दिल्ल्या खातीर आमी तुका अर्गां दिता सोम्या अशें तुज्या नांवाक महिमा जावं दी सोम्या मुखलें संभ्रमाचें कार्य तुज्या हातांत आमी समर्पण दिता आसतना तुजे आशिर्वाद आमी मागता सोम्या आमकां सलयल्यात आमी तुका अर्गां दिता मागता मागणे जेजू क्रिस्ताच्या पवित्र नांवान बाप्पा आमेन जस्टन आनी ज्योती त्या आयकून उबे रावा आमी निमाणे आशिर्वाद आमी मागया सर्वस्पर देव तुमकां आशिर्वाद दिवं आनी तुमकां सांबाळूं सर्वस्पर आपल्या मुखामळाचो प्रकाश तुमचेर फंकोवं आनी ताची तुमची दया करूं सर्वस्पर आपले मुखामळ तुमकां दाखोवं आनी तुमकां शांती दिवं देव बाप्पा समोक जेजू क्रिस्ताची कृपा आनी पवित्र आत्म्याचो एकवट आमच्या सर्वां संगी आसूं विशेष जावं जस्टन आनी ज्योती ह्या जोड्याचेर सदांकळ आसूं आमेन मुखाचो हांगासर लग्नाची रीत संपली आनी मुखलें कार्य जावन आसा तें लग्न संभ्रमाचें कार्य आनी हें कार्य चलोवन दिता श्रीमान किशोर क्रास्टा ओवर टू यू देवाच्या प्रस्तावनेंत एक जाल्लें काजारी जोडें थोड्या वेळाक ह्या माटवांतून ती भायर वेतात परत तांच्या संभ्रम काजाराचो संभ्रमाचरण करूंक हांगासर ती येतात तेदोळ पर्यंत जो कोण बसून आसात की दयकन तुमी थंयसर बसचें आनी तुमच्या खातीर लास्टर कॅटरर्स थंड पिवून तुमकां दिवचें जावन आसा When my hope is lost and my strength is gone, I run to you and you alone. When I can't get up and I can't go on, I run to you and you alone. 'Cause you're my light in the dark, and I sing with all of my heart. Hallelujah, my almighty God divine. Hallelujah, I am yours and you are mine. This is all I know how to say. Hallelujah, hallelujah, you're my everything. When I'm plagued with pain and filled with fear, I run to you and you alone. When my days are